नमस्कार. देवधर क्लासेस आणि DAE म्हणजेच देवधर्स अकॅडमी ऑफ एक्सिलन्स या दोन्ही संस्थांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या वेबिनारमध्ये मी निखिल हिरुळकर आपणा सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आय होप माझा आवाज व्यवस्थित येत असेल सगळ्यांना. जर काही झालं तर मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी मला कॉल करावा आणि मला सांगावं की आवाज व्यवस्थित येत नाही म्हणून. तर 7 मे ला आपला पहिला वेबिनार झाला होता. त्या वेबिनारच्या माध्यमामधून अनेक पालकांनी आपल्या पाल्यासाठी देवधर क्लासेसमध्ये 11वी साठी ऍडमिशन घेतलेली आहे. JEE नीट साठी ऍडमिशन घेतली आहे. त्याचबरोबर DAEच्या सुद्धा ऍडमिशन सुरू झालेले आहेत. DAE म्हणजेच देवधर्स अकॅडमी ऑफ एक्सिलन्स हा आपला IIT ऍडव्हान्स्ड साठीचा सेपरेट एक सेक्शन आहे. त्याच्या सुद्धा ऍडमिशन सुरू झालेले आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की 10 जून पासून आपले सगळे 11वीचे क्लासेस आपण सुरू करतो आहोत. आणि 7 मे ला जो वेबिनार झाला त्यामध्ये आम्ही अनेक प्रश्न पालकांचे जे त्यांच्या मनातले होते ते क्लिअर केलेच होते. त्याचबरोबर काही प्रश्न हे त्यांच्या मनात अनुत्तरित राहिले होते आणि त्याच प्रश्नांसाठी म्हणून आजचा हा वेबिनार आम्ही आयोजित केलेला आहे. आणि असे काही प्रश्न की जे अजूनही आम्हाला जे नवीन कॉल्स येत आहेत, ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहेत त्यांच्या सुद्धा मनातले आहेत आणि जे नवीन ऍडमिशन घेत आहेत ते सुद्धा आम्हाला विचारतायत. त्याचबरोबर तुम्ही युट्यूबला आत्ताच भरपूर प्रश्न दिसतायत मला इथे स्क्रीनवर, तेही विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि आय एम शुअर आत्ताच आम्ही भरपूर प्रश्नांची एक लिस्ट जे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्या प्रश्नांची लिस्ट आम्ही तुमच्या समोर ठेवलेलीच आहे. ती त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणारच आहेत. आणि शिवाय ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पोस्ट केलेले आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला जर त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही असं वाटलं तर त्या क्षणी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ते प्रश्न टाकून ठेवू शकता. देवधर सर आपल्याला नंतर व्हॉट्सअप ग्रुपवरून सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील. त्यामुळे आपला आजचा उद्देश जो आहे तो सगळ्या या अनुत्तरित प्रश्नांना घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. आणि आपण थोड्याच वेळात सुरू करूयात. तत्पूर्वी मला अजून एक आनंदाची बातमी सांगायला आपल्याला अतिशय आवडेल. गेले एक 2-3 वर्ष म्हणजे 7 मे ला सुद्धा मी ही अनाउन्समेंट केली होती आणि आज सुद्धा ही अनाउन्समेंट करणं मला गरजेचं वाटतं. कारण जे 7 मे चा वेबिनार अटेंड करू शकले नाहीत अशा सगळ्या पालकांसाठी मला सांगणं हे अतिशय महत्वाचं वाटतं की अनेक वर्ष आम्हाला सिंहगड रोड, धायरी या एरिया किंवा नरे, आंबेगाव या एरियामधून सुद्धा अनेक पालकांची रिक्वेस्ट येत असते की आम्हाला तुमच्या लक्ष्मी रोड म्हणा किंवा पौड रोड या ब्रांचेस सुद्धा खूप लांब पडतात. तर तुमची आसपासच्या एरियामध्ये कोणती ब्रांच आहे का नाही, त्यावर आतापर्यंत आमच्याकडे उत्तर नव्हतं. पण यावर्षी आमच्याकडे डेफिनेटली याचं उत्तर आहे. सिंहगड रोडला हिंगणे येथे आम्ही आमची देवधर क्लासेसची एक नवीन ब्रांच ओपन करतो आहोत. या ब्रांच संदर्भात इथे जे आपले कोर्सेस होणार आहेत त्या संदर्भात ऍडमिशन घ्यायची असल्यास आपण मी तुम्हाला 2 नंबर देतो. त्या 2 नंबरवर आपण संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही ब्रांचेसमध्ये ऍडमिशन घ्यायच्या असतील तरी सुद्धा हे नंबर कॉमन आहेत. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण हे नंबर्स लिहून घ्यावे. लिहून घ्या. 888 4150 888 4150 हा एक नंबर आहे. आपल्या लक्ष्मी रोड मेन ब्रांचचा हा नंबर आहे. त्याचबरोबर तिथलाच दुसरा पण एक नंबर लिहून देतो. तो पण आपण लिहून घ्या. 937 109 6440 937 109 6440. आमच्या टेक्निकल टीमनी आताच ते नंबर सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट केलेले आहेत. येलो हायलाइटेड मार्क मध्ये तुम्हाला आमच्या टेक्निकल टीमनी पोस्ट केलेले नंबर किंवा ते आता कोणत्याही पोस्ट करतील त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मिळतील. आणि त्याचबरोबर मी टेक्निकल स्टाफला अजून एक विनंती करतो की त्यांनी देवधर क्लासेसच्या ब्रोशरची लिंक कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करावी, जेणेकरून देवधर क्लासेसची जी गेल्या 20 वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे, अनेक उत्तम विद्यार्थी आजवर देवधर क्लासेसनी घडवलेले आहेत, यांची जी परंपरा आहे आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशामध्ये ज्या शिक्षकांचं सहाय्य लाभलं त्या शिक्षकांची सगळी माहिती सुद्धा आपल्या ब्रोशरमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या सगळ्या शिक्षकांची माहिती सुद्धा मी या वेबिनारच्या शेवटी आपल्या सगळ्यांना देणारच आहे. त्याचबरोबर आपल्या गुगल फॉर्म, आपला जो ऍडमिशनचा जो फॉर्म आहे त्याची सुद्धा लिंक थोड्या वेळाने आपले टेक्निकल स्टाफ शेअर करतील. आय थिंक त्यांनी शेअर केलेली आहे. ती लिंक सुद्धा आपण बघू शकता. या गुगल फॉर्म विषयी माहिती सुद्धा मी वेबिनारच्या शेवटी आपल्या सगळ्यांना देणारच आहे. तर आता
आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूयात. आजच्या वेबिनारमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत देवधर क्लासेस आणि DAE म्हणजेच देवधर्स अकॅडमी ऑफ एक्सिलन्स या दोन्ही संस्थांचे संस्थापक आणि संचालक श्रीयुत देवधर सर. मी देवधर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा. नमस्कार सर. नमस्कार. त्याचबरोबर ऐकू येतोय सर? हो, व्यवस्थित ऐकू येतो सर. त्याचबरोबर देवधर क्लासेसच्या गेल्या 20 वर्षांची जी उज्ज्वल परंपरा आहे त्या 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 18 वर्ष देवधर क्लासेसची साथ करणाऱ्या आपल्या मॅथमॅटिक्स या विषयाच्या प्राध्यापिका प्रोफेसर पराड मॅडम सुद्धा आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करावा. हॅलो, नमस्कार सर. स्वागत आहे मॅडम. येस, आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो सगळ्यात कॉमन आणि सगळ्या पालकांकडून येणारा प्रश्न म्हणजे एवढे सगळे क्लासेस असताना आम्ही देवधर क्लासच आमच्या पाल्यासाठी का सिलेक्ट करावा? देवधर क्लासचा USP काय? असा प्रश्न सगळ्यात कॉमन आहे. त्याचं उत्तर देवधर सरांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी या प्रश्नाचं उत्तर 3 पार्ट्स मध्ये सांगू इच्छितो. जर मला कोणी विचारलं की देवधर क्लास आम्ही लावायचा का, त्याचं काय वेगळेपणा आहे, तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं पॉइंट मी सांगेन तो म्हणजे आपल्याकडे इथं असलेला शिक्षक वृंद ही आपल्या क्लासची मेन ताकद आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते, जर आपण कंपॅरिझनच करायची झाली तर, की एका विषयाला जरी 2 किंवा 3 शिक्षक असले तरी ते सतत बदलत राहतात. ही एक पालकांची महत्वाची तक्रार असते. देवधर क्लासमध्ये वर्षानुवर्ष अतिशय क्वालिटी कोचिंग करणारे शिक्षक आपल्या बरोबर आहेत आणि अतिशय एक दिलाने आपण सगळेजण टीम म्हणून काम करतो आहोत. म्हणजे सगळ्यात नवीन मला असं वाटतं की 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जॉईन झालेले द्विवेदी सर किंवा आपणच निखिल सर असाल, त्याच्या आधीच बाकी सगळे टीचर्स हे ऑलमोस्ट 10 वर्ष 15 वर्ष, पराड मॅडम तर 18 वर्ष आपल्या क्लासमध्ये आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तो सगळ्यात पहिला महत्वाचा भाग आहे की आपल्याकडे शिक्षक सतत बदलत नाहीत. दुसरं आपल्या क्लासचं USP असा सांगायचा झाला तर मी त्याचं एका वाक्यात वर्णन करीन, व्हॅल्यू फॉर द मनी. म्हणजे माझा पहिल्या दिवसापासून क्लास सुरू केल्यापासून हा प्रयत्न होता की शक्यतो आपले जे काही टीचर्स आहेत ते क्वालिटी कोचिंग करताना त्याच्यासाठी अव्वाच्या सव्वा आपण फी चार्ज करणार नाही, तर सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांना आपली फी परवडेल. नुसती परवडेल असं नाही त्यांच्या पालकांच्या खिशाला, तर ती इन्स्टॉलमेंट्स मध्ये त्यांना देता यावी. सो आपण 11वी असो, 11वी एंट्रन्स असो, 12वी एंट्रन्स असो, आपण सगळ्या फीजना कमीत कमी 6 ते 7 इन्स्टॉलमेंट पालकांच्या सोयीसाठी ठेवलेल्या आहेत. आणि जे आता सध्या लॉकडाऊनच्या काळात पालकांसाठी एक मोठा फायद्याचा भाग आहे असं मला वाटतं. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टींच्या बेसिसवरती पालक इतर क्लासेस बरोबर आपला क्लास कम्पेअर करू शकतात. एकतर शिक्षक आपले वर्षानुवर्ष न बदललेले आहेत, क्वालिटी कोचिंग देणारे, ज्यांच्यामुळे क्लासचा रिझल्ट आलाय. नंबर 2 व्हॅल्यू फॉर मनी आणि नंबर 3 ऍक्च्युअल रिझल्ट, जो सातत्याने गेले 20 वर्षांमध्ये आज पुण्यामध्ये एंट्रन्सच्या नावामध्ये देवधर क्लासचं नाव सायन्स मध्ये नाही असं होत नाही. म्हणजे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो, अभिमान वाटतो की रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी, NEETच्या दुसऱ्या दिवशी देवधर क्लासची जाहिरात सकाळच्या फ्रंट पेजवर असल्याशिवाय आजतागायत एकही वर्ष गेलेलं नाही. आणि अभिमानाने सांगावा असा रिझल्ट आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सहकार्याने देता आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात पहिला, दुसरा, तिसरा किंवा भारतामध्ये 100वा वगैरे या आपण दिलेल्या रिझल्टची माहिती आपल्या ब्रोशर मध्ये पालकांना कधी पण बघता येईल. ते ब्रोशर आपल्या गुगल फॉर्म मध्ये आहे किंवा त्याची वेगळी लिंक पण आपण दिलेली असावी. लिंक दिलेली आहे. आणि आता आपण जे 2 वर्षापूर्वी DAE ची बॅच चालू केली, 3 वर्षापूर्वी रादर, तर त्याची जी पहिली बॅच आपली मागच्या वर्षी बाहेर पडली त्याच्यामधनं ऑलमोस्ट 2 जणांना IIT ला ऍडमिशन मिळालेली आहे, 2 NIT ला सिलेक्ट झालेत आणि 2 आयसरला सिलेक्ट झालेत. तो या एका छोट्या बॅच मध्ये सुद्धा
आपण इतकं सुंदर यश देऊ शकलेलो आहे. दॅट शोज वी आर क्वालिटी ड्रिव्हन. सो मला असं वाटतं की ज्या गोष्टींवर पालक बघतात की क्लास का लावायला पाहिजे, तर ह्या त्या 3 मेन गोष्टी आहेत असं मला वाटतं. क्या बात आहे. अगदीच म्हणजे त्यात काहीच शंका नाही की आणि ज्यांनी सुद्धा आता ऍडमिशन घेऊ का नको या द्विधा मनस्थितीत असेल त्यांनी कुठलाही विचार न करता गुगल फॉर्मची लिंक आहेच. तिथून आपण त्याच्यावर क्लिक करून तो सगळा फॉर्म भरून आपण ऍडमिशन घ्यावीच. तरी सुद्धा आपल्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते मी आता तुम्हाला विचारतोच आहे सर. पुढचा प्रश्न असा एक कॉमन आहे. खरं तसं म्हणायला गेलं तर काही क्लासेस हे ऑलरेडी सुरू झालेले आहेत. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आता जी आपली 11वीची बॅच सुरू होणार आहे 10 जूनला, ती सुद्धा थोडी उशिराच सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. पण तरी सुद्धा अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न आहे की अजून 10वीचा रिझल्ट लागलेला नाहीये. त्यामुळे आता आपण 10 जूनला जर सुरू करतोय तर ते थोडं लवकर नाही का? त्यामुळे त्याविषयी सुद्धा देवधर सर आपण बोलावं अशी मी आपल्याला विनंती करतो. खरं सांगायचं झालं तर निखिल सर, ज्या काही पालकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आलेल्या आहेत त्या दोन्ही प्रकारच्या आहेत. 20 ते 30% पालकांना आपण क्लास थोडा उशिरा सुरू करतोय, बाकीचे क्लासेस सुरू झालेत पुण्यामधले काही, सगळे नाही पण तरी 20-30% क्लासेस ऑलरेडी सुरू झाले त्याची मला कल्पना आहे. आणि काही पालकांना असंही वाटतं आहे की जर जुलैमध्ये रिझल्ट आहे, ऑगस्टमध्ये कॉलेज सुरू होणार असेल किंवा जुलै एंडला कॉलेज सुरू होणार असेल तर मग आपण एवढ्या लवकर का चालू करतोय, अजून रिझल्टच लागला नाही तर आम्ही ऍडमिशन घेऊन काय करू. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की मला फार लवकर चालू करण्यात इंटरेस्ट क्लास नसतो आणि फार उशिरा चालू करणंही धोकादायक असतं. फार जर लवकर चालू केलं तर जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत ज्यांना म्हणजे तळमळ असते, खरं म्हणजे एक जिद्द असते काही चालू करण्याची, आपलं एम गाठायची, असे विद्यार्थी जर उशिरा आले का तर कॉलेज उशिरा सुरू होणार आहे म्हणून, तर त्यांचं बराचसा महत्वाचा पार्ट बुडण्याची शक्यता असते. सो कुठेतरी तो एक सुवर्ण मध्य गाठावा लागतो. हे माझं पहिलं कारण होतं की 10 जून का. नॉर्मली आपण क्लास 25 जूनला दरवर्षी 20 ते 25 जूनच्या दरम्यान सुरू करतो. पण यावर्षी मी असा विचार करतोय की रिझल्ट उशिरा लागणार आहे, त्यामुळे बऱ्याच पालकांची अशी अशी एक मानसिकता असू शकते की लवकर का घ्यावा. सो 10 जून पासून आम्ही एक बेसिक काही गोष्टी शिकवायला सुरुवात करणार आहोत विद्यार्थ्यांच्या. आणि मग साधारण एक मंथ एंड पर्यंत खऱ्या अर्थाने सर्व ऍडमिशन्स आपल्या कव्हर होतील असं मी गृहीत धरतो. ज्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व शिक्षक आपलं मेन टीचिंग चालू करतील. जे उशिरा जॉईन करतील त्यांना त्या ऑनलाईन लेक्चर्सची आपण व्हिडिओज, रेकॉर्डेड व्हिडिओज आपण देऊ शकतो, जे त्यांनी पाहायचे आहेत नंतर, आणि मग त्याच्यावरती शंका विचारायच्या आहेत. पण जे ऑगस्ट पर्यंत थांबणार आहेत त्यांचं मात्र खूप नुकसान होण्याची शक्यता आहे असं मी सांगतो. याचं कारण थोडक्यात मी सांगू शकतो ना सर. बरोबर बरोबर. ऑफकोर्स. प्रॉब्लेम असा आहे की पालकांनी ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आता समजा जरी त्यांनी ही टर्म ऑगस्टमध्ये सुरू केली 1 ऑगस्ट पासून असं आपण गृहीत धरूया, त्यांचं 11वी नॉर्मल केसमध्ये मार्च फर्स्ट वीक पर्यंत चालतं दरवर्षी. ते कदाचित ह्या वर्षी 1 महिना पुढे ढकलू शकतील. ते मार्चच्या ऐवजी एप्रिलला फायनल एक्झाम ठेवतील. ते हे पहिलं वर्ष थोडं पुढं मागे करतील, कारण शेवटी काय असतं, मार्च एप्रिल मे हे 3 महिने सुट्टीचे असतात जे पुढच्या वर्षी पण असणार आहे. त्यामुळे त्या सुट्टीच्या दिवसांमध्ये ते पुढं मागे करू शकतात ही टर्म पूर्ण 12 वर्ष. पण ते त्याच्या पुढच्या वर्षी पण असंच पुढे ढकलतील का, तर ते शक्यता ऑलमोस्ट नाही अशी आहे. म्हणून माझं असं म्हणणं की शेवटी एखाद्या विद्यार्थ्याला जर गव्हर्नमेंट मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची असेल तर त्याच्याकडे तसं म्हटलं तर आजपासून म्हणजे जून पासून ते त्याच्या मे महिन्याच्या 2022 पर्यंत, 2020 ते 21 एक वर्ष, 21 ते 22 दुसरं वर्ष, तर 2022च्या मे पर्यंत तसं म्हणायला गेलं तर 24 महिने हातात आहे. त्यामुळे तुम्ही 11वी आता कितीही पुढे मागे ढकलली तरी फायनल जी एक्झाम आहे, एनईटी असो, जेईई असो किंवा सीईटी असो, ती मे 2022 मध्ये त्यांना द्यायची आहे. मग आपण तो 24 महिन्याचा काळ स्वतःहून उशिरा ऍडमिशन घेऊन 20 महिन्याचा 22 महिन्याचा करायचा का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ते टर्म जरी पुढे मागे ढकलणार असतील तरी 2022 ची परीक्षा पुढे ढकलली जाईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून शेवटी हे विसरता कामा नये की आपल्याला 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षांचा अभ्यास या 2 वर्षात संपवायचा आहे आणि त्याची तयारी पण करायची आहे साइड बाय साइड. म्हणून आपण फार उशीर करत नाही आहोत आणि फार लवकरही चालू करत नाही आहोत. आपण 10 जून ही तारीख ऑनलाईन लेक्चरसाठी ठेवलेली आहे. निखिल सर, मला एक इथं महत्वाचं सांगावं असं वाटतं की आता 10 जून आहे, लॉकडाऊन सुरू आहे. जर उद्या लॉकडाऊन उठला
बरोबर. मग तो जुलैमध्ये असेल किंवा ऑगस्टमध्ये असेल तर मात्र आपण ऑनलाईन लेक्चर्स थांबवू आणि आपण नॉर्मल क्लासरूम लेक्चर्सवर शिफ्ट होणार आहोत. हे सर्व पालकांनी लक्षात ठेवावं. मग ते बाहेरगावचे असले तरी सुद्धा त्यांनी हे कृपया लक्षात ठेवावं की ऑनलाईन लेक्चर्स जोपर्यंत लॉकडाऊन उठत नाही पूर्णपणे तोपर्यंत चालू राहतील. माझ्या अंदाजाने ते जुलै एंड पर्यंत चालू राहतील असा एक अंदाज आहे. करेक्ट. म्हणजे मला असं वाटतं की एक एक महिना म्हणजे आपण जर रेग्युलर दरवर्षी जर 25 जूनला सुरू करतोय आणि यावर्षी 10 जूनला सुरू करतोय तर खरं तर एक एक महिना उशीर एका महिन्यामध्ये खूप पोर्शन शिकवून होतो. त्यामुळे Correct. महिना दिवस महत्वाचा आहे. त्यामुळे 10 जून ही माझ्या मते तरी परफेक्ट तारीख आहे आणि देवदत्त सरांनी आपल्या सगळ्या मनातल्या याविषयी जर आपल्या मनात काही शंका असतील तर सगळ्या क्लिअर केलेल्याच आहेत. पुढचा अजून एक प्रश्न त्याच्याशीच असोसिएटेड एक प्रश्न आहे की समजा आम्ही देवधर क्लासमध्ये ऍडमिशन घेतली आणि जर मार्क कमी पडले 10वीला आणि जर सायन्सला ऍडमिशन मिळाली नाही तर काय करायचं? मी हा प्रश्नाचं पहिले मूळच खोडून टाकतो की कॉलेजला कुठल्याही ऍडमिशन ट्राय करताना सायन्सच्या तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर ऍडमिशन मिळत नाही असं होत नाही. ऍडमिशन देणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे हे पालकांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं. एक होऊ शकतं की तुम्हाला हवं त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळणार. गव्हर्नमेंट जे कॉलेज अलॉट करेल ऑनलाईन मध्ये ऍडमिशन मध्ये त्याच्यामध्ये जे कॉलेज मिळेल ते तुम्हाला घ्यावं लागेल. त्यामुळे कमी मार्क मिळाले आणि सायन्सला ऍडमिशन नाही मिळाली तसा प्रॉब्लेम येणारच नाही हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. फक्त त्याला पुढे एक स्टार मार्क आहे की कॉलेजला ऍडमिशन मिळेल, फक्त देवधर क्लासच्या ऍडमिशनचा प्रॉब्लेम आहे. मी हे का नमूद करतोय की आम्ही नॉर्मली सायन्सला जे विद्यार्थी ऍडमिशन घेऊ इच्छितात आणि देवधर क्लासमध्ये घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी साधारण एक 70% हा क्रायटेरिया ठेवलेला आहे. किमान त्यांनी सायन्स मॅथ्स मध्ये तरी 70% पाडायला पाहिजे असं आमची एक रिक्वायरमेंट आहे. याच्यात कोणाला डिस्क्रिमिनेट करणं बाजूला काढणं असा हेतू नाहीये. कृपया पालकांनी गैरसमज करू नये. त्याच्या मागे हेतू असा आहे की जर त्या विद्यार्थ्याला 10वी मध्ये 70% पण सायन्स मॅथ्स मध्ये पाडता आले नसतील त्यातनं काय गोष्ट सिद्ध होते की त्या विद्यार्थ्याची अभ्यासाची बैठक कमी आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन जरा कमी आहे. आणि जेव्हा तुम्ही 11वी सायन्स मध्ये एंटर करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा पण नाही मी तर म्हणेन खूप जास्त डिफिकल्ट सिलेबस आणि क्वांटम वाईज पण खूप मोठा सिलेबस असेल. म्हणजे तुमची 10वीची 2-3 पुस्तकं एकत्र केल्यानंतर कदाचित केमिस्ट्रीची एक सब्जेक्टचं पुस्तक आपलं कव्हर होईल असं मला वाटतं. इतका क्वांटम आहे. मग हा क्वांटम आणि ही डिफिकल्टी लेवल त्यांना झेपत नाही आणि मग 11वीच्या एंडला येऊन ती पोरं फ्रस्ट्रेट होतात, मग मार्क कमी पडतात आणि मग शेवटी परत 12वीला त्यांना कॉमर्सला किंवा आर्ट्सला शिफ्ट व्हावं लागतं. हे होऊ नये म्हणून आम्ही पालकांना सांगतो की किमान बेसिक रिक्वायरमेंट 70% सायन्स मॅथ्स मध्ये त्यांनी क्रॉस करणं आवश्यक आहे. तर आपण त्यांना सहज ऍडमिशन देऊ शकतो. सो कॉलेजला ऍडमिशन मिळेल का नाही मिळेल हा प्रश्नच नाही. त्यांना ऍडमिशन देणं सायन्सला हे बंधनकारक आहे. ग्रेट. त्यामुळे आता हाही प्रश्न तुमच्या मनातून दूर झाला असेल. त्यामुळे आता परत हा विचार करू नका की ऍडमिशन मिळाली नाही तर काय वगैरे. मिळणारच आहे ऍडमिशन. बी पॉझिटिव्ह. पुढचा एक अतिशय कॉमन प्रश्न आहे की रेफरन्स बुक्स कोणते म्हणजे वापरायचे. आता आम्ही HSC ला ऍडमिशन घेतली, HSC टेक्स्टबुक असेल, मग NCERT सुद्धा या सगळ्या एक्झाम्स NCERT वर बेस्ड आहे. मग त्या वापरायच्या का? तर बुक्स कोणते घ्यायचे? त्यात आता काही रेड झोन मध्ये अमेझॉन वरून सुद्धा काही जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर तिथे मिळत नाहीये. तर अशा वेळेस आम्ही आता कोणते रेफरन्स बुक्स वापरावेत? माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नम्र विनंती अशी आहे की पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौक बहुतेक आता सुरू झालेला आहे. तर 11वीची पुस्तकं काही नवीन नाही, ती मागच्या वर्षीच नव्याने ऑलरेडी आलेली आहेत. त्यामुळे ती पब्लिकेशन्स बाजारात उपलब्ध आहेत. फक्त दुकानं सुरू आहेत की नाही हे कन्फर्म करून तुम्ही विकत घेऊ शकता. आणि ते जर जमणार नसेल, तुम्ही स्वतः रेड झोन मध्ये असाल किंवा आप्पा बळवंत चौकातली दुकानं सुरू झाली नसतील, या दोन्ही सिनेरिओ मध्ये आता ई बुक्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही ते गुगल वरती जाऊन डाउनलोड करू शकता, रिक्वायरमेंट प्रमाणे वापरू शकता. मला कल्पना आहे की मोबाईल वरती पुस्तक वाचणं आणि ऍक्च्युअल फिजिकली पुस्तक वाचणं ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. पण सध्या त्याला पर्याय नाही. तुम्ही कृपया थोडं थांबावं आणि लॉकडाऊन संपल्यानंतर ते पुस्तक विकत घ्यावं. कारण 12वीची पुस्तकं यंदा नवीन आलेली आहेत. त्यामुळे ती कदाचित अजून
प्रिंट फॉर्म मध्ये अवेलेबल असतील नसतील, पण 11वीची पुस्तकं मागच्या वर्षीच नव्याने आलेली आहेत, त्यामुळे ती असणार आहेत डेफिनेटली. फक्त जर तो एरिया कंटेनमेंट झोन असेल तर थोडं थांबा, ओपन झाल्यानंतर घ्या, नाहीतर ई बुक तोपर्यंत वापरायला काहीही हरकत नाही. आम्ही नोट्स देणारच आहोत. सध्या आम्ही पीडीएफ फॉर्म मध्ये नोट्स देतो आहोत, कारण अजून क्लासेस सुरू झालेले नाहीत. जेव्हा ऍक्च्युअल क्लासेस सुरू होतील तेव्हा तुम्हाला प्रिंटेड नोट्स डेफिनेटली मिळणार आहेत. दरवर्षीच आम्ही सगळ्यांना त्या प्रिंटेड नोट्स देतो. बद्दलचा जो प्रश्न असेल तर ज्यांना एनईटी किंवा जेई घ्यायचं आहे अशांनी फिजिक्ससाठी एनसीईआरटी वेगळं वापरायची गरज मला वाटत नाही, कारण आपल्या इथलं फिजिक्स आणि त्यांच्या इथलं फिजिक्स ऑलमोस्ट ऍट पार आहे आणि एंट्रन्सला आपण तो पार्ट कव्हरही करतो जो नाहीये. कदाचित काही काही ठिकाणी उलट महाराष्ट्र बोर्डामध्ये एक्स्ट्रा पार्ट आहे, ना की एनसीईआरटी मध्ये. पण बायो आणि केमिस्ट्रीमध्ये, बायो तर पूर्णपणे त्यांनी एनसीईआरटी वापरायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये जे थिअरॉटिकल चॅप्टर्स आहेत, एस्पेशली 11वीतले आणि 12वीतली जी नावं आम्ही तुम्हाला सांगू, त्या थिअरॉटिकल चॅप्टर्स मध्ये मात्र एनसीईआरटी आवश्यक आहे. बाकी फिजिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो महाराष्ट्र बोर्डातनं केला तरी चालेल, पण ऑर्गॅनिक मधले थिअरॉटिकल आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे चॅप्टर्स हे त्यांनी एनसीईआरटी बुक मधनं करायला पाहिजे. माफ करा, माझ्या इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे परत एकदा जॉईन झालेलो आहे मी. पुढचा प्रश्न पराड मॅडम साठी आहे की जर आम्हाला नीट म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये जायचं असेल, नीट या एक्झामची प्रिपरेशन करायची असेल, तर मॅथ्स कितपत गरजेचं आहे आणि आता आम्ही 11वी मध्येच मॅथ्स घ्यायला हवं का नको, याचा प्रश्न मी विनंती करतो पराड मॅडमला की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. हो, मला सुद्धा पुष्कळ स्टुडंट्स कंटिन्युअस हा प्रश्न विचारतायत की आम्हाला जर नीट करायचं आहे तर आम्ही मॅथमॅटिक्स का घ्यावं. तर मॅथमॅटिक्स का घ्यावं याचं मेन कारण असणार आहे फिजिक्स. सगळ्या फिजिक्सच्या टीचर्सनी आपल्याला नेहमी म्हणत असतात की मॅथमॅटिक्स जर येत नसेल तर फिजिक्सचा पेपर सॉल्व्ह होणार नाही. फिजिक्समध्ये 50% न्यूमेरिकल्स येतात. फिजिक्सचे बरेचसे कन्सेप्ट मॅथमॅटिक्सशी रिलेटेड असतात. 11-12 मध्ये काही चॅप्टर्स असे आहेत की तो फिजिक्समध्ये पण आहे आणि मॅथ्समध्ये पण आहे. फॉर एक्झाम्पल व्हेक्टर्स असा एक चॅप्टर आहे, तो फिजिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे आणि मॅथमॅटिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा आहे. कॅल्क्युलसचे सगळे कन्सेप्ट फिजिक्समध्ये लागतात. त्यामुळे ज्यांना नीट्स मध्ये स्कोअर करायचं आहे त्यांना फक्त बायोलॉजीमध्ये स्कोअर करून चालणार नाही, त्यांना फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्येही स्कोअर करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स घेणं गरजेचं आहे. त्यामुळे 11th मध्ये तर ते प्रत्येकाने घ्यायलाच हवंय. 12th मध्ये देवधर क्लासमध्ये आपण एक अजून त्यांना वेगळी फॅसिलिटी देतो. म्हणजे 12th मध्ये मुलांचं म्हणणं असतं की मॅथमॅटिक्सला काही झालं तरी अभ्यास करायला आम्हाला एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो, तर त्याचं काय करायचं मग. तर आपण त्यांना असं फॅसिलिटी देतो की समजा तुम्ही 12वी मध्ये कॉलेजमध्ये मॅथ्स सोडलं असेल, पण फिजिक्सला लागणारी जेवढी लेक्चर्स आहेत, त्याला लागणारे जे मॅथमॅटिक्स मधले चॅप्टर्स आहेत, ते लेक्चर्स आपण त्यांना अटेंड करा असं सजेशन करतो. त्यामुळे मॅथ्स 11वीत तर अजिबात सोडू नये आणि 12वीत निदान देवधर क्लासने जी काही ठरवलेले चॅप्टर्स आहेत मॅथ्स मधले की जे फिजिक्सला लागतात ते त्यांनी अटेंड करावेत असं माझं सजेशन राहणार आहे. निखिल सर, मला अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की समजा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्सची भीतीच आहे समजा, असं गृहीत धरा, आणि मला पीसीबीच करावं असं वाटतंय, पण मला मॅथ्स नको कॉलेजमध्ये, मला भीती वाटते त्यात वेळ जाईल, मला जास्त मेहनत करावी लागेल 11वी पासिंगसाठी सुद्धा. अशा विद्यार्थ्यांनी एक साधी आयडिया करायला हरकत नाही. त्यांनी 11वीला समजा मॅथ्स सोडलं कॉलेजमध्ये, त्याच्याऐवजी ते क्लासमध्ये 11वीचं मॅथ्स मेंटेन करू शकतात, ज्याच्यामुळे त्यांना प्रेशर राहणार नाही त्या सब्जेक्टचं. त्यांनी क्लासमध्ये 11वी मॅथ्स करावं, कॉलेजमध्ये 11वीतच म्हणजे 10वीत 11वीत जातानाच मॅथ्स सोडून द्यावं जर मॅथ्सची भीती वाटत असेल तर. बरोबर, करेक्ट. हे खूप चांगलं सजेशन आहे, त्यामुळे याचा नक्की विचार करा. अजून एक आयुष आढाव यांनी सुद्धा खूप वेळा एक प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे तुम्ही देवधर क्लासमध्ये किंवा डीए देवधर अकॅडमी ऑफ एक्सिलन्स मध्ये कुठल्या स्कॉलरशिप्स देता का? स्कॉलरशिप क्रायटेरिया काय? मी आयुषला, आयुष जर विद्यार्थी असेल तर आय एम सॉरी, मी अरेतुरे बोललो असेल तर, पालक असतील तर मी त्यांना अशी गंमत ह्याच्या मागची लक्षात घ्यायला सांगेन की मला खरं असं कुठेही दुसऱ्या क्लास बद्दल बोलायला आवडत नाही. जे काय आहे ते आपण देवधर क्लास बद्दलच खरं म्हणजे चर्चा करायला पाहिजे, हे मला मान्य आहे. पण हे गिमिक पालकांना कळत नाहीये
म्हणून मला हे एक्सप्लेन करावं लागतंय. दुर्दैवानं आपण आमच्या आणि त्या कुठल्याही अशा जे स्कॉलरशिप देणारे कॉर्पोरेट लेवलचे क्लासेस आहेत त्यांच्या एकतर फी स्ट्रक्चर मधली कंपॅरिझन करावी. मग कंपॅरिझन केलं तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युअल फी सांगताना 3 लाख किंवा 3.5 लाख रुपये फी सांगितली जाते. मग एक परीक्षा द्यायला सांगितली जाते. ती परीक्षा पास झाली आहे असं सांगितलं जातं याची मला गॅरंटी असते. आणि आपल्या मुलानं खूप छान स्कोर केलेला आहे आणि तो अतिशय चांगला स्कोर पुढे करू शकतो, त्याच्यात खूप चांगलं पोटेन्शियल आहे असं सांगितलं जातं आणि तुमच्या मुलांनी आता लगेच स्कॉलरशिप पण मिळवलेली आहे. कुठल्याही पालकांना ही आनंददायक गोष्ट असते आणि मग ती फी 3 लाखाची 2.5 लाख करणं म्हणजे ती आपली आहे तीच फी कमी करणं. 50,000 तुम्हाला खिशात दिले जात नाहीत, फी कमी केली जाते. म्हणजे ऍक्च्युअल 2.5 लाख फी डायरेक्ट सांगितली असती तर कदाचित तुम्ही कन्सेशन मागितलं असतं. म्हणून फी 3 लाख सांगायची, परीक्षा दिल्यानंतर 50,000 स्कॉलरशिप मायनस करायची आणि आता त्यामुळे तुमची फी फक्त 2.5 लाख झालेली आहे. हे तुमच्या पाल्यामुळे घडलेलं आहे. असं एखाद्या पालकांना जर आत्मविश्वास मिळाला तर मला वाटतं ऍडमिशन कन्फर्म व्हायला फार वेळ लागत नाही. ऍज अगेन्स्ट देवधर क्लासमध्ये जी एंट्रन्स एक्झाम आहे ती नॉर्मल देवधर क्लासच्या ऍडमिशनसाठी द्यावी लागत नाही. तुम्हाला 10वीचं पर्सेंटेज 70 क्रॉस करायचं आहे. ती जी एंट्रन्स एक्झाम आहे ती जर तुम्हाला IIT साठी DAE ला ऍडमिशन घ्यायची असेल तर NCERT 8वी 9वी 10वीच्या प्रॉब्लेम्स वरती आधारित मॅथ्सची एक्झाम असते. त्याला 50% मार्क आपल्याला क्रॉस करायचे असतात. ते मार्क क्रॉस आपण जर केले MCQ पॅटर्न मध्ये तर तुम्हाला DAE ला ऍडमिशन मिळते आणि आमची फीची कंपॅरिझन कराल तर ती त्या फीच्या ऑलमोस्ट निम्मीपेक्षा सुद्धा कमी आहे. त्यामुळे वेगळी स्कॉलरशिप द्यायची गरज नाही कारण मग तो क्लास 2 वर्ष चालवणं परवडणार नाही. व्हेन यू आर मेंटेनिंग IITians टू टीच दोज सब्जेक्ट्स, तेव्हा त्या IITians ची तेवढी व्हॅल्यू पालकांनी कृपया कमी करू नये याच्यापेक्षा कमी फी मागून. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की आपली फी DAE ची आणि बाहेरच्या क्लासेसची IIT ची फी जरूर कम्पेअर करावी की त्याच्या निम्म्यापेक्षा सुद्धा कमी आहे. त्यामुळे वेगळ्या स्कॉलरशिपची गरज नाही आणि स्कॉलरशिप हे एक गिमिक आहे हे पालकांनी समजून घ्या. बरोबर. सर आणि मला एक बोलायचं आहे थोडंसं की आपण जरी स्कॉलरशिप देत नसलो तरी आपण मुलांसाठी एक्स्ट्रा काम करायचं थांबत नाही. आपण पीटी बॅचच्या आता आपल्याकडे काही असे क्वेश्चन्स आले की तुमच्याकडे स्कॉलर बॅच काही आहे का, असे 1-2 प्रश्न आलेत. तर मला वाटतं सरांनी आपल्या पीबी बॅचचं वैशिष्ट्य सांगितलं तर बरं होईल. स्कॉलरशिप पेक्षा ते कितीतरी प्रिफरेबल आहे असं मला वाटतं स्टुडंटसाठी. मगाशी मी मॅडम मी बोलू ना, चालेल ना? हो सर तुम्हाला सांगते. मगाशी मी आपल्या देवधर क्लासची जी जाहिरातीबद्दल सांगितलं की फ्रंट पेजला आजपर्यंत असं एकही वर्ष गेलं नाही सकाळच्या की रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी क्लासची जाहिरात आपली आली नाही. या जाहिरातीतले फ्रंट पेजला दरवर्षी झळकणारे जे फोटो आहेत ते आपल्या पोटेन्शियल बॅचचेच फोटो असतात. हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये पीबी बॅच असं म्हणतो. ही बॅच आपण 11वीतून 12वीत जाताना आपण ज्या दर महिन्याला टेस्ट घेतो, आपण टेस्ट पॅटर्न वरती नंतर बोलूच या, पण आपण जर टेस्ट घेतो मंथ एंडच्या, जो काही सिलेबस होईल त्या सिलेबस वरती आपण ज्या टेस्ट घेत जातो आणि 11वीच्या एंडला आपण त्याची पूर्ण 11वीच्या सिलेबस वरती फुल पोर्शन NEET किंवा JEE पॅटर्न वर टेस्ट घेतो विथ निगेटिव्ह मार्किंग. या टेस्टच्या मार्कांवरनं आपण 12वीची पोटेन्शियल बॅच काढतो आणि जे 12वीला नवीन ऍडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांचा 12वीच्या व्हेकेशन बॅच मधला एप्रिल मे जून मधला परफॉर्मन्स बघून जून एंडला आपण ही बॅच काढतो. या बॅच मध्ये आपण कुठल्याही प्रकारची फी चार्ज करत नाही कारण ही सिलेक्शन बॅच आहे. ते काही ऍडमिशन घेत नाहीत त्या बॅचला, आपण ऍडमिशन देतोय. त्यांना बाजूला काढतो अशा सिन्सिअर आणि हुशार मुलांना. त्यांच्यावरती एक्स्ट्रा आपण काम करतो, एक्स्ट्रा क्वेश्चन पेपर्स घेतो. त्याच्यासाठी टाइम टेबल आपण असं आखलेलं आहे की त्यांच्या रेग्युलर क्लासला कनेक्टेड अशी लेक्चर्स असतात की एक्स्ट्रा लेक्चर्स असतात, एक्स्ट्रा पेपर असतात आणि त्या पेपरचं टायमिंग सुद्धा जर पेपर 1 तासाचा असेल तर आपण तो मुद्दामून पाऊण तास करतो, 3 तास असेल तर 2.5 तास करतो. म्हणजे त्यांना कमी वेळामध्ये अवघड प्रश्न सॉल्व्ह करण्याची सवय आपण सुरुवातीपासून लावतो आणि त्याचं डिस्कशनही वेगळे सगळे टीचर्स वेगवेगळ्या वेळांना येऊन घेतात आणि याच्यासाठी ऍज आय सेड आपण कुठलीही वेगळी फीस चार्ज करत नाही. सो इट इज ऍज गुड ऍज अ स्कॉलरशिप टू दीज स्टुडंट्स. बरोबर. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला इथे ऍड करावीशी वाटते की गेले 2 वर्ष PCMC मधून लक्ष्मी रोडला जर पोटेन्शियल बॅच साठी यायचं असेल
तर त्याच्यासाठी देवधर क्लासेसनी व्हॅनची सोय केलेली आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट व्हॅनचा खर्च सुद्धा खूप येतो जर वर्षभर करायचं असेल तर. तरी सुद्धा कुठलीही एक्स्ट्रा फी न घेता व्हॅनची सोय केलेली आहे पीसीएमसी वरून लक्ष्मी रोड वर येण्यासाठी. जवळपास त्यामुळे 15 मुलं वर्षभर त्या व्हॅननी येत होती सर. बरोबर. सो आय थिंक याच्यापेक्षा अजून काय हवं, म्हणजे ही खऱ्या अर्थाने एक स्कॉलरशिप म्हणायला हवी. सो त्यामुळे गिमिक मध्ये न फसता या गोष्टींचा विचार सर्व पालकांनी करावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. याच्याबरोबर अजून एक त्याच्याशीच असोसिएटेड अजून एक कॉमन प्रश्न असा पण आहे की वेगवेगळ्या ब्रांचेसवर वेगवेगळे टीचर्स असतात का, आणि वेगवेगळं म्हणजे काय क्वालिटी लक्ष्मी रोड ची वेगळी आणि पीसीएमसी ची वेगळी अशी काही असते का? ऍक्च्युली बऱ्याच पालकांच्या मनात हा गैरसमज आहे. मी तो आज अगदी जाहीरपणे तो खोडून काढू इच्छितो की लक्ष्मी रोडला काहीतरी स्पेशल होतं म्हणून आम्ही लांबनं येऊन लक्ष्मी रोडलाच ऍडमिशन घ्यायला पाहिजे का इथं येण्यापेक्षा. मग ते किती लांब राहत असलेल्या पहिल्या पालकांचा प्रश्न असतो की नाही आम्ही लक्ष्मी रोडला घेऊ का, आम्ही इकडे घेऊन चालेल, कारण लक्ष्मी रोडला काही वेगळं स्पेशल कोचिंग होतं. सो पालकांनी आपल्या मनात ही भीती बाळगू नये. जर आपला पाल्य पोटेन्शियल बॅचला सिलेक्ट झाला तर त्याला त्या लेक्चर पुरतं आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस लक्ष्मी रोडला यायला लागेल, तेवढ्या पुरतच. अदरवाईज लक्ष्मी रोडच्या कोचिंग मध्ये आणि बाकीच्या कुठल्याही ब्रांचच्या कोचिंग मध्ये काहीही फरक नाही, हे मी अतिशय ठामपणे सांगू इच्छितो. त्यामुळे मनात अजिबात आणू नका, सगळी आमचीच मुलं आहेत. त्यामुळे एका ब्रांचला चांगलं शिकवायचं, दुसऱ्या ब्रांचला कमी शिकवायचं, हे केल्याने माझंच नुकसान आहे, आपल्याच क्लासचं नुकसान आहे, आपल्या रिझल्टचं नुकसान आहे, हे आम्ही जाणून आहोत. सो मनात कुठल्याही प्रकारचं अतिशय ही शंका सुद्धा आणू नये. सगळीकडे सेम नोट्स, सेम लेवलचं टीचिंग असतं, याच्यात काही फरक नसणार. क्या बात है. आणि 12वी मध्ये आपण जे क्वेश्चन पेपर देतो तेही सगळ्या ब्रांचेसला कॉमनच देतो. येस, करेक्ट. आपल्या क्लासचा पेपर पॅटर्न पण निखिल सर इथं मला सांगावासा वाटतो की 11वी जॉईन आपण 10 जूनला बॅच चालू केली, तर प्रत्येक महिन्याच्या शेवटी म्हणजे जून एंड, जुलै एंड, ऑगस्ट एंड, सप्टेंबर एंड, प्रत्येक महिन्याच्या शेवटी, सध्या तर ऑनलाईन शिवाय पर्याय नाहीये, पण इव्हन अदरवाईज क्लासरूम लेक्चर जरी असतील तरी प्रत्येक महिन्याच्या शेवटी झालेल्या सगळ्या सिलेबस वरती, मग फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, या टोटल सिलेबस वरती आपली मंथ एंडला एमसीक्यू पॅटर्नची टेस्ट असते म्हणजे असते. सध्या आपल्याला ऑफलाईन पेपर्स घेणं म्हणजे सब्जेक्टिव्ह पेपर घेणं शक्य नाहीये, त्यामुळे हे पेपर सगळ्यांनाच कॉमन राहतील. पण जेव्हा क्लासरूम लेक्चर्स चालू होतील तेव्हा सब्जेक्टिव्ह पेपर्स एखादा चॅप्टर संपल्यानंतर आपण देणारच आहोत, ज्यात तुम्हाला शॉर्ट नोट लिहा वगैरे असे मोठे उत्तर असलेले प्रश्न पण असणार आहेत आणि मंथ एंडचा पेपर पण असणार आहे. सध्या मात्र आपण मंथ एंडला एमसीक्यू पॅटर्न मध्ये म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पॅटर्न मध्ये पेपर्स दर महिन्याला झालेल्या सिलेबस वरती असणार म्हणजे असणार. म्हणजे विद्यार्थ्यांनी विचारायचीच गरज नाही की पेपर कधी घेणार, तर दर मंथ एंडला तिन्ही सब्जेक्टचा पीसीएम किंवा पीसीबी याचा ऑनलाईन पेपर त्यांना द्यायचा आहे. आपलं एक ऍप आहे देवधर क्लासचं, जे आम्ही नुकतंच इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ते आपण त्याची लिंक फॉरवर्ड करू आणि मग त्याचा एक पासवर्ड आणि आयडी दिला जाईल. तो एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी तिथं त्या ऍप मध्ये जाऊन ती परीक्षा द्यायची आहे. ग्रेट. देवधर्स अकॅडमी ऑफ एक्सिलन्स आणि देवधर क्लासेस यांच्यामध्ये फरक काय असा आहे? खूप कॉमन एक कन्फ्युजन काही पालकांच्या मनात असलेलं आढळतंय. सो डीआई विषयी आणि देवधर क्लासेस विषयी यांच्या फरकाविषयी आपण बोलावं सर. मी पुन्हा एकदा सांगतो की देवधर क्लासेस हे सीईटी, एनईटी आणि जेई मेन्स ह्या परीक्षांसाठी आपण सगळ्याच विद्यार्थ्यांना कोचिंग देतो आहोत रेग्युलर. आणि देवधर क्लासमध्ये ह्यासाठी ऍडमिशन घ्यायला 11वी, 12वी किंवा या एंट्रन्सच्या कोचिंगला कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम नाही. डीएई ला जे कोचिंग आहे ते मात्र जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स ह्याचे प्रश्न जास्त सॉल्व्ह करून घेण्यासाठी तोच मेन उद्देश आहे. सो ज्यांना जेई मेन्सच्या पेक्षा सुद्धा हायर लेवल घ्यायची आहे, ज्यांना त्या परीक्षांमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना आपली ती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. त्यांना ती आपण ऑनलाईन देऊ, त्यांनी तो पेपर सॉल्व्ह करावा. 50% पेक्षा जास्त मार्क पडल्यास त्यांना डीएई ला ऍडमिशन मिळेल. डीएई मधल्या मुलांच्या बाबतीत आणि त्यांच्या आपण शिकवण्याच्या पॅटर्नच्या बाबतीत इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो.
काय होतं की हा एस्पेशली मी पुणेकरांच्या बद्दलचा सांगतोय महत्वाचा भाग, की सर्व पालकांच्या पुण्यामधल्या, आम्ही जिथं क्लास घेतो सदाशिव पेठेमध्ये, तिथं एक महत्वाची अपेक्षा अशी असते की आपल्या पाल्याला सीईटीला पण चांगले मार्क पडले पाहिजेत, त्यांच्या जेई मेन्सला पण चांगले पडले पाहिजेत, जमलं तर 12वीला तर पडलेच पाहिजेत, आणि जेई मेन्स क्रॉस झाल्यानंतर मग जेई ऍडव्हान्सचं कोचिंग पण वेगळं व्हायलाच पाहिजे. नॉर्मली तुम्ही जेव्हा आयआयटीचा क्लास कुठेही बाहेर लावलात तर दे आर नॉट बॉदर्ड अबाउट सीईटी और युअर बोर्ड पॅटर्न मार्क्स. दे विल डायरेक्टली टेल यू की तो तुमचा भाग आहे. तुम्ही जेव्हा आयआयटीला ऍडमिशन घेता तेव्हा 12वी आणि सीईटीचा अभ्यास तुम्ही तुमच्या स्वतःच्या जोरावर करू शकला पाहिजे. आम्ही तुम्हाला फक्त ऍडव्हान्सचं कोचिंग देऊ. पण आपल्या इथल्या पालकांच्या एक्सपेक्टेशन्स जरा वेगळ्या आहेत. गंमत काय होते की समजा जर आपण फक्त ऍडव्हान्स वरती भर दिला, त्यांनी 11वीचं वर्ष, 12वीचं वर्ष समजा जेई मेन्स आणि ऍडव्हान्सचा अभ्यास केला, 12वीचं पूर्ण वर्ष संपल्यानंतर जानेवारी महिन्यात जेईची पहिली एक्झाम असते आणि एप्रिल महिन्यात दुसरी एक्झाम असते. आता जर पहिल्या जेईच्या एक्झाम मध्ये त्या विद्यार्थ्याला समजा 90% 92% असं जर कमी पर्सेंटाईल आलं किंवा 85% आलं, तर मग पालक म्हणतात आता तू असं कर, तू आता महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकाचा अभ्यास कर आणि तू सीईटीला अप्रोच कर, जेई सोडून दे, तुला नाही जमू शकत. मग त्यावेळेला त्या 2 महिन्यामध्ये तो कितीही हुशार मुलगा असला तरी बोर्डाचं पुस्तक परत ग्रास्प करून 12वी बोर्डाची एक्झाम द्यायची आणि मग सीईटीच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आणि मग त्याच्यावरनं सीओईपीत ऍडमिशन मिळवायचा प्रयत्न करणं हे त्याच्यासाठी अवघड बनतं का, आणि मग कुठेतरी तडजोड करावी लागते साध्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन. मग तसं न होता आपण आपल्याकडे डीएईच्या मुलांसाठी एक वेगळा पॅटर्न राबवतो. आपण आपल्याकडे 11वी आणि 12वीची रेग्युलर लेक्चर्स देवधर क्लासच्या मुलांबरोबर त्यांना बसायला लावतो, जेणेकरून त्यांना महाराष्ट्र बोर्डाच्याही नोट्स आणि त्याचं प्रिपरेशन साइड बाय साइड होतं. आणि डीएची जी लेक्चर्स असतात ती एक्स्ट्रा एंट्रन्स लेक्चर्स म्हणून आपण कोट करतो, ज्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जो एक्स्ट्रा सिलेबस आहे तो सिलेबस आणि ह्या मेन्स आणि ऍडव्हान्स लेवलच्या प्रश्नांची प्रॅक्टिस हे डीएईच्या लेक्चर्स मध्ये आपण एक्स्ट्रा करतो. इव्हन याच्या पुढे जाऊन मी सांगतो की काही मेडिकलला जाणारे जे हुशार विद्यार्थी आहेत पोटेन्शियल बॅचचे, त्यांना सुद्धा आपण ही एक्स्ट्रा सोय देतो विदाऊट चार्जिंग एनी एक्स्ट्रा फीस, की तुम्ही पण त्या डीएईच्या एंट्रन्स लेक्चर्सला बसायला हरकत नाही. तुमचे ते चॅप्टर्स देवधर क्लासमध्ये झालेत, सो यू कॅन डेफिनेटली अटेंड फॉर गेटिंग एक्स्ट्रा प्रॅक्टिस ऑफ हायर लेवल क्वेश्चन्स. मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण हुशार मुलांना तिकडं बसा अशी रिक्वेस्ट करतो. त्यांच्या टाइम टेबल मध्ये जमलं तर ते बसतातही. याच संदर्भात संदीप बोरुडेंनी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला की 12वीला जे नवीन मुलं ऍडमिशन घेत आहेत त्यांना डीए मध्ये ऍडमिशन मिळू शकते का, त्याचा क्रायटेरिया काय असेल? खरं सांगायचं तर 12वी मध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट डीएला जाणार असाल तर 11वीचा तुमचा जो पार्ट बुडलेला आहे तो परत होणं शक्य नाही, हे त्यांनी कृपया गृहीत धरावं. आणि दुसरं, डीएची लेक्चर्स समजण्यासाठी तुम्हाला नॉर्मल देवधर क्लासची 12वी लेक्चर करावीच लागणार आहे, पहिली गोष्ट. नंबर 2, तिथली लेव्हल तुम्हाला जमते का नाही जमते हे एक दुसरा प्रश्न शिल्लक राहतो. इफ इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट आणि इफ यू कॅन मॅच द डिफरन्स आणि तो डिफरन्स त्यांनी कोपअप केला तर ती पॉसिबिलिटी जरूर असू शकते, पण इट्स अ पॉसिबिलिटी. अदरवाईज त्यांना मग नॉर्मल देवधर क्लास बरोबर जेई मेन्स आणि एनईटीची लेक्चर करायला हरकत नाही. बरं. आणि सर आता आयआयटी ऍडव्हान्स, आयआयटी मेन्स किंवा ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं प्रिपरेशन आणि त्याच्याशी संदर्भात आपण कॉलेजेस कोणते घ्यायचे, बोर्ड कोणतं घ्यायचं, हे असे अतिशय 2 खूप कॉमन प्रश्न असतात. आणि त्याच्याशीच असोसिएटेड अजून एक प्रश्न असतो की तुमचं कोणत्या कॉलेज बरोबर टायअप आहे का, सो त्याच्याविषयी आपण सर. आणि अजून एका विषयावर तुम्ही बोलावं असं मला वाटतं. इथे क्वेश्चन असा येतोय की सीबीएसई बोर्ड आम्हाला घेणं नेसेसरी आहे का, जर आम्हाला नीट मध्ये क्वालिफाय करायचं आहे, आम्हाला जेई साठी क्वालिफाय करायचं आहे, तर सीबीएसई बोर्ड घेणं गरजेचं आहे का, असेही क्वेश्चन्स आले आहेत. मला असं वाटतं की पहिला आपण निखिल सरांचा प्रश्न घेऊया, मग मला परत ह्या प्रश्नाची आठवण करा. चालेल. मी सर्व पालकांना ही 2 हात जोडून रिक्वेस्ट करतो की कॉलेजेस हे शक्यतो देवधर क्लासच्या स्टाफशी बोलून आमचं ज्यांच्याशी अंडरस्टँडिंग आहे अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्या. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं की आपण त्याला ज्युनियर कॉलेजमध्ये घालूया, म्हणजे जे स्कूलला अटॅच कॉलेज आहे
जेणेकरून तिथं कंपल्सरी अटेंडन्स असतो, त्याचं 2-2दा होईल अभ्यास. मला असं वाटतं हा विचार कोणी करायला पाहिजे की ज्यांना हे माहितीये की आपला पाल्य जो आहे तो उडाणटप्पू आहे, तो जर फ्री राहिला घरी तर तो अभ्यास न करता टाइमपास करेल आणि त्याचं लक्ष अजून इतर 4 ठिकाणी डायव्हर्ट होईल. अशी भीती ज्या पालकांना आहे त्यांनी आपल्या पाल्याला अशा ज्युनियर कॉलेजमध्ये अडकून ठेवायला हरकत नाही. पण जे सिन्सिअर स्टुडंट आहेत, फोकस्ड आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आपला वेळ डबल वाया घालवण्यात अर्थ नसतो. दुर्दैवाने काय माहितीये का, लेवल ऑफ कोचिंग, मला हे बोलावं असं वाटतं की लेवल ऑफ कोचिंग इन क्लास अँड इन कॉलेज देर इज अ बिग डिफरन्स इन द टू. आणि हे तुम्ही कंपॅरिझनही करू शकणार नाही, हे तुम्हाला कॉलेज चालू झाल्यावर कळणारच आहे. मी तुम्हाला गॅरंटी द्यायला तयार आहे, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे, म्हणूनच तर क्लासेस चालतात फ्रँकली स्पीकिंग. आणि हे पण लक्षात घ्या की क्लासमध्ये तुम्हाला तुमचं करिअर ज्याच्या एक्झामवर ठरणार आहे त्या एंट्रन्स एक्झामचं, मग ती सीईटी असो, जेई असो, नाहीतर एनईटी असो, हा अभ्यासक्रम कॉलेजमध्ये शिकवला जाणार नाहीये, तो क्लासमध्ये शिकवला जाणार. मग तुम्ही जर कंपल्सरी अटेंडन्स असलेलं कॉलेज समजा जॉईन केलं तर प्रॉब्लेम असा आहे की तिथं 6 तास तुम्ही कंपल्सरी बसणार आहात. मग क्लासमध्ये तुम्ही ऑलमोस्ट 4 ते 5 तास एंट्रन्स धरून तुम्हाला आपला टाइम द्यावा लागेल. कॉलेजला आणि क्लासला जाण्या येण्याचा टाइम तुम्हाला त्यात ऍड करावा लागेल. जेवण खाण हे सगळं धरलं तर दिवसात 11-12 तास तुमचे पॅक असणार आहेत. मग सेल्फ स्टडी कसा करणार जेव्हा एनईटी असो नाहीतर जेई असो, जिथं कॉम्पिटिशन प्रचंड आहे. सो सगळ्यात क्रुशल पार्ट आहे सेल्फ स्टडी. आणि मग अशा मुलांना, विशेष करून साता रोडचं मी मुद्दामून उदाहरण देतो किंवा पिंपरीचं उदाहरण देईन मी, पीसीएमसी ब्रांचचं. तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आपल्या घराजवळचं एक नावाजलेलं कॉलेज आहे, मी कॉलेजच्या नावात जात नाही, ते नावाजलेलं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी. एक तर घराच्या जवळ असतं म्हणून पण असतं आणि मुलाचं डबल कोचिंग व्हावं हा एक हेतू असतो. पण त्या मुलांची इच्छा असून सुद्धा मग त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही 12वी मध्ये. गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे पालकांनी की त्याला 11वी आणि 12वी या 2 वर्षांच्या अभ्यासक्रमाची रिव्हिजन करायची आहे. तेवढा वेळ त्याला लागणार आहे आणि त्याच्यावरच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. सो त्याला 12वी मध्ये कमीत कमी 8 ते 10 तास स्वतःच्या अभ्यासाला द्यायचे असतील तर ते असं कॉलेज लावून त्याचं नुकसान करत आहेत. सो माझी त्यांना 2 हात जोडून विनंती आहे की मग 11वी एंडला तुम्ही आमच्याकडे येता आणि म्हणता की आम्हाला 11वीची ऍडमिशन बदलायची आहे आणि तुम्ही सांगाल त्या कॉलेजमध्ये आम्ही घ्यायला तयार आहोत, पण तेव्हा मग तुमचं जे ओरिजिनल कॉलेज आहे ते कदाचित कोऑपरेट करत नाही, ते तुम्हाला सोडत नाहीत आणि मग त्याशिवाय तुम्हाला दुसरीकडे ऍडमिशनही मिळणं शक्य नसतं. म्हणून मला विनंती करायची आहे की तुम्ही आपल्या ऍडमिनना किंवा इव्हन तुम्ही निखिल सर आपल्याशी जे टायअप शब्द मी वापरत नाही पण अंडरस्टँडिंग मध्ये असलेले कॉलेजेस आहेत, माझ्या उत्तर देऊन झाल्यानंतर तुम्ही त्याची नावं जाहीर करावीत आणि तिथं त्यांना किती वेळासाठी जावं लागणार आहे हे पण सांगावं. पराड मॅडम तुम्ही काय विचारत होतात मला? मी असं विचारत होते तुम्हाला की पेरेंट्सचे फोन असे म्हणजे प्रश्न असे येत आहेत की सीबीएसई बोर्ड हेच असायला हवं का? ऍक्च्युअली मी पुन्हा एकदा सांगतो, मी मागच्या वेबिनार मध्ये पण सीबीएसई बोर्ड बद्दल बोललो होतो की पालकांची एक मानसिकता असते की 10वी पर्यंत त्यांनी सीबीएसई किंवा आयसीएसई केलेलं आहे तर 11वी 12वी पण आम्ही त्याच कॉलेजमध्ये घालतो, त्याला सोपं जाईल. त्यांचे लॉजिक बरोबर आहे का, तर एनईटी किंवा जेई हे सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित एक्झाम आहेत. पण त्याच्याबरोबर परत दुसरा ड्रॉबॅक जो आहे तो ते विसरता आहे की सगळी जी सीबीएसई किंवा आयसीएसई कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे कंपल्सरी अटेंडन्स आहे आणि म्हणून त्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार आहे का, तर नाहीच मिळणार आहे. शेवटी जेई लेव्हलच्या आणि एनईटी लेव्हलच्या प्रश्नांची प्रॅक्टिस घरी करणं हा भाग वेगळाच असतो आणि त्यासाठी वेगळा वेळ दिला गेलाच पाहिजे आणि तो सीबीएसईच्या मुलांना मिळत नाही दुर्दैवाने. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डातली मुलं अतिशय उत्कृष्ट परफॉर्म करत आहेत जेई किंवा एनईटीच्या ह्याच्यात, कारण ते क्लासशी संबंधित कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत आहेत. हे याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. बरोबर. मी फक्त त्या कॉलेजेसची नावं सांगतो की ज्यांच्याबरोबर देवधर क्लासेसचं अंडरस्टँडिंग आहे. लक्ष्मी रोडला जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर लक्ष्मी रोड बरोबरच मला फक्त 2 दिवसासाठी जावं लागेल असं एक कॉलेज आहे,
ज्याचं नाव आहे सुशीला बौद्धानी कॉलेज किंवा सरस्वती विद्या मंदिर. तिथे आपण पण ऍडमिशन फॉर्म मध्ये फक्त 2 दिवसासाठी. फॉर्म मध्ये नाव सरस्वती मंदिर नाही येणार आहे, फॉर्म मध्ये सुशीलाताई बहुधानी असंच नाव येणार आहे. बरोबर बरोबर. सो तिथे आपण नक्की ऍडमिशन घेऊ शकता. बाजीराव रोडला आहे कॉलेज. ओके. सातारा रोड साठी दुगड कॉलेज आहे, जिथे आपल्याला 3 दिवस जावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. हडपसर मध्ये 2 कॉलेजेस आहेत, तिथे आपण ऍडमिशन घेऊ शकता. 2-2 दिवसासाठी फक्त तुम्हाला तिथे जायचंय. एक वर्धमान कॉलेज आणि दुसरं गिरमे कॉलेज. त्याचबरोबर पीसीएमसी मध्ये सुद्धा आहे. विद्या व्हॅलीमध्ये तुम्ही ऍडमिशन जर घेतली तर तुम्हाला फक्त 1 दिवस जावं लागेल विद्या व्हॅलीमध्ये. आणि त्याचबरोबर सिंहगड ब्रांचला, आता आपली सिंहगड रोडला सुद्धा ब्रांच ओपन होते. सो सिंहगड च्या आसपासच्या एरियात तुम्ही राहत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जाधवार कॉलेज म्हणून आहे, तिथे फक्त 1 दिवसासाठी तुम्हाला जायचंय. त्यामुळे तुम्ही सिंहगड रोड ब्रांचला आपली ऍडमिशन घ्या, किंवा तुम्ही त्या आसपास एरियामध्ये राहत असाल तरी सुद्धा जाधवार कॉलेज हे तुमच्यासाठी परफेक्ट. सो ही आपले कॉलेजेस आहेत. मी पुन्हा एकदा कॉलेजेसची नावं सांगतो तुम्हाला. लक्ष्मी रोड साठी सुशीला बहुधानी कॉलेज, सातारा रोड साठी दुगड कॉलेज, हडपसर साठी 2 कॉलेजेस आपले अंडरस्टँडिंग आहे 2 कॉलेजेस बरोबर, वर्धमान कॉलेज आणि गिरमे कॉलेज. त्याचबरोबर पीसीएमसी ला विद्या व्हॅली आणि सिंहगड रोड साठी जाधवार कॉलेज. सो ही कॉलेजेसची माहिती मला सांगायची वाटते की पीसीएमसी ला आणि सिंहगड रोडला ज्या कॉलेज बरोबर आपलं अंडरस्टँडिंग आहे, जाधवर आणि विद्या व्हॅली, जे आठवड्यात 1 दिवस जायचं आहे, त्यासाठी कॉलेज त्यांचं स्वतःचं वाहन त्यांना पुरवणार आहे. क्लास पासून क्लास पर्यंत परत आणून सोडणार आहे. ही सगळ्यात महत्वाची फॅसिलिटी आहे. सो कॉलेजच्या नावावर जाऊ नये असे माझी त्यांना 2 हात जोडून विनंती आहे. कारण 11वी-12वीला तुम्ही कुठलं कॉलेज लावलंय, भरपूर चांगली कॉलेजेसची नावं असतात आणि विद्यार्थी हडपसर पासून किंवा पीसीएमसी पासून पुण्यात त्या कॉलेजमध्ये येतात. पण अटेंडन्स कंपल्सरी असल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. अदरवाईज तुम्ही असं कुठलंही कॉलेज तुमच्या माहितीतलं लावलं तरी आमची हरकत नाही, पण अटेंडन्स कंपल्सरी नसावा एवढंच आमचं म्हणणं आहे. पालकांनी याच्यातनं गैरसमज करून घेऊ नये. उद्या आम्ही काही एक्स्ट्रा लेक्चर ठेवली, समजा पाल्याची ऍडमिशन डीएईला आहे ऍडव्हान्सला, आणि आपण एक्स्ट्रा लेक्चर अनाऊन्स केली आणि तो विद्यार्थी म्हणला की नाही मला नाही जमत, मला कॉलेज अटेंडन्स कंपल्सरी आहे, मग त्या विद्यार्थ्याचं ते बुडणार आहे. 1-2 विद्यार्थ्यांसाठी आपण टाइम टेबल बदलू शकणार नाही. म्हणून माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही शक्यतो तुमच्या मनाचं कॉलेज घ्या, पण अटेंडन्स कंपल्सरी नसलेलं घ्या. आपल्या लक्ष्मी रोडचे जे सुशीलाताई बहुधानी कॉलेज आहे, तिथल्या प्रिन्सिपल मॅडमनी स्वतः आपला फोन नंबर दिलेला आहे. सातारा रोडच्या दुगड कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडमनी पण स्वतः आपला फोन नंबर दिलेला आहे. पालकांनी आपल्या ऍडमिन कडनं ते नंबर घ्यावेत. अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत सगळे टीचर्स तिथले. आणि आपण जे म्हणता आहात की आठवड्यातनं 2 दिवस किंवा 3 दिवस जावं लागेल, तर ते पूर्ण वेळ आपल्याला अटेंड करायचंच नाहीये, फक्त प्रॅक्टिकल पुरतच जायचं आहे. म्हणजे ऍक्च्युअली 1.5 ते 2 तासासाठी फक्त कॉलेजला जायचंय, ते सुद्धा 2 किंवा 3 दिवस. हे महत्वाचं मला इथं सांगायचं. बरोबर. आता अजून एक महत्वाचा विषय म्हणजे जो मागच्या वेबिनारमध्ये 7 मेच्या वेबिनारमध्ये आपण बायो विषयी सुद्धा बोललो होतो, मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स विषयी सुद्धा भरपूर बोललो होतो. पण तरी सुद्धा मॅथ्स आणि केमिस्ट्री यांचा अभ्यास कसा करावा, मग त्यामध्ये बोर्डाचा अभ्यास कसा वेगळा आहे, सीईटीचा अभ्यास कसा वेगळा आहे, आणि जेई तुम्ही जेई मेन्स म्हणा किंवा जेई ऍडव्हान्स म्हणा यांच्या अभ्यासामध्ये काय फरक आहे, हे या विषयावर आपण बोलावं असं मला वाटतं. मला वाटतं पराड मॅडम आपण या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं की मॅथ्स या विषयाचा ओव्हरऑलच अभ्यास कसा करावा या वेगवेगळ्या एक्झामसाठी. चालेल. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला एंट्रन्स साठी मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेला तुमचा स्पीड खूप महत्वाचा आहे आणि यू आर नॉट सपोज टू लूज युअर अॅक्युरसी. म्हणजे आम्ही भरभर घाईघाईत केलं आणि त्याच्यामुळे आमचं उत्तर चुकलं, हा ऑप्शन किंवा हा एक्सक्यूज देता येणार नाही. निगेटिव्ह मार्किंग असतील जेईला त्याच्यामुळे अजिबातच देता येणार नाही. आणि सीईटीला सुद्धा तुम्हाला 2 मिनिटापेक्षा कमी वेळ असेल, त्यामुळे तुम्हाला स्पीडही मेंटेन करायचा आहे, अॅक्युरसी ठेवायची आहे. आणि तो स्पीड जर मुलांना असं वाटलं की आम्ही 12वीची बोर्डाची परीक्षा दिल्यावर आम्ही एमसीक्यूची तयारी करू आणि मग आम्हाला तो तेवढा मॅथ्सचा स्पीड येईल, तर तसं होणार नाहीये ते. म्हणून आपण एमसीक्यूची प्रॅक्टिस 11वी पासूनच चालू करतो, ते त्याचं महत्वाचं कारण आहे. त्यामुळे आपल्याला ते सुरुवातीपासून करायला लागेल. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की 10वीच्या मानाने सिलेबस वास्ट होईल, बट ऍट द सेम टाइम 10th पर्यंतचा प्रत्येक मॅथमॅटिक्स मधला कन्सेप्ट आपल्याला लागेल. त्यामुळे तेही तुम्हाला माहिती असणं, लक्षात असणं गरजेचं आहे.
अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला आपण जेईई सारख्या एक्झामचा विचार करतो, त्यावेळेला पूर्ण 11वी-12वीचं सिलेबस हे मॅथेमॅटिक्स मधले 30 ते 40 चॅप्टर्स आणि क्वेश्चन येणार असतात 25. त्यामुळे युजुअली क्वेश्चन 2-3 चॅप्टर मधले कन्सेप्ट मिक्स होऊन येतात. त्यामुळे तुम्ही हा पार्ट मी ऑप्शनला टाकला, तो पार्ट मी केलाच नाही, असं होऊ शकत नाही. तुम्हाला ज्यावेळेला स्कोअर करायचे, प्रोफेशनल कोर्सेस आहेत, त्याच्या एक्झाममध्ये स्कोअर करायचंय, त्यावेळेला तुम्हाला हे करावं लागतं. पण एक माझं सजेशन असं राहील, की इमिडिएटली 11वीत आल्यावर उत्साहाच्या भरात ताबडतोब कुठलं तरी एक जेईई मेन्सचं पुस्तक आणायचं आणि सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आणि मग वाटायचं, की अरे आपल्याला जमतच नाहीये काही. इतकंही ते सोपं नसतं. थोडंसं ग्रॅज्युअली जावं लागतं. आधी एमसीक्यू कसे असतात ते बघावं लागतं. सोप्या लेव्हलपासून सुरुवात करायची. म्हणजे आधी उभं राहायला शिकायचं आहे, मग पळायचं आहे. नाहीतर उभं नाहीच राहता आलं, चाललंच नाही, तुम्ही तर डायरेक्ट पळणार कसे असं होणार आहे ते. त्याच्यामुळे ग्रॅज्युअली डिफिकल्टी लेव्हलची प्रॅक्टिस आपल्याला करत जावं. डिफिकल्टी लेव्हल वाढवायची आणि प्रॅक्टिस कंटिन्युअस ठेवायची आहे. ते मात्र करायचं आहे आपल्याला मॅथेमॅटिक्ससाठी. बरोबर. रिया पवार महत्वाचा आणि पोर्शन. हा, सॉरी सर, बोला. महत्वाची गोष्ट जी पालकांच्या मनात असते, की काही पालकांना असं वाटतं की आम्हाला जेईई मेन्सला जायचंच नाही, आम्हाला फक्त सीईटी करायचं आहे. तर तुमच्याकडे फक्त सीईटीचं कोचिंग असतं का? सो मी या पालकांना हे सांगू इच्छितो की आताचा प्रश्न संदर्भात होता. रिया पवारचा प्रश्नच तो, सीईटी आणि जेईई पोर्शन मध्ये काही फरक आहे का? साधारणपणे तो सीईटीचा जो सिलेबस आहे तो महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक असतं, त्याच्या बाहेरचं काही विचारलं जात नाही. सो महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक तुम्ही डीएई ला ऍडमिशन घ्या किंवा देवधर क्लासला घ्या, तुम्हाला 11वी-12वी लेक्चर्स देवधर क्लासमध्येच करायचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा सिलेबस आणि त्याच्यावरचे प्रश्न आम्ही करून घेणारच आहोत, नो डाऊट अबाउट इट. आपल्या नोट्सची खासियत अशी असते की आपण नॉर्मली लेव्हल 1 आणि लेव्हल 2 असे क्वेश्चन्स आपल्या नोट्समध्ये करतो असतो. त्यामुळे लेव्हल 1 चे जे क्वेश्चन असतात दे आर मेनली फॉर सीईटी स्टुडंट्स आणि लेव्हल 2 चे जे क्वेश्चन असतात ते सीईटी आणि जेईई याच्यातले अवघड क्वेश्चन्स असतात. त्यामुळे ज्यांना फक्त सीईटीवर कॉन्सन्ट्रेट करायचं असतं त्यांनी लेव्हल 1 चे क्वेश्चन जरी व्यवस्थित केले तरी त्यांचं काम भागणार आहे, त्यांना तेवढं पुरेसं आहे. इव्हन आपण जो पेपर पॅटर्न घेतो 12वी मध्ये त्यात आपण एकाड एक महिना एक पेपर सीईटी पॅटर्नवर आणि एक पेपर जेईई पॅटर्नवरती, म्हणजे एकाला आपण निगेटिव्ह मार्किंग ठेवतो आणि एकाला ठेवत नाही. सो आपण दोन्ही प्रकारची प्रॅक्टिस साइड बाय साइड घेत जातो, हे पालकांनी लक्षात ठेवावं. बरोबर सर. त्याचबरोबर केमिस्ट्री या विषयाचं सुद्धा मार्गदर्शन आपण करावं अशी मी विनंती करतो. खरं म्हणजे केमिस्ट्री हा विषय तुम्ही जेव्हा मुलांना सांगतोय मी सगळ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही शिकायला समोर बसाल तेव्हा मी जास्त डिटेल पहिल्या लेक्चरला बोलणारच आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या सब्जेक्टचे 3 मेन भाग मी करतो. एक फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. जो फिजिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे तो मी घेत असतो आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो भाग आहे त्यातला तो द्विवेदी सर आणि निखिल सर माझ्या बरोबर शेअर करतात. मग ती लक्ष्मी रोड ब्रांच असो किंवा इतर कुठलीही ब्रांच असो. आणि हडप सर आणि पीसीएमसी ला निखिल सर आणि द्विवेदी सरच पूर्णपणे केमिस्ट्रीचा भार सांभाळतात. केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे कोणाचं माझ्याशी दुमत असू शकतं पण मी फक्त 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये जे आहे त्याच्याविषयीच माझं मत बोलतो आहे. मी जनरल केमिस्ट्री बद्दल बोलण्या इतका मोठा माणूस नाही. पण 11वी-12वीचं पुस्तकाबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हा माझ्या दृष्टीने थेरॉटिकल पार्ट आहे. त्यातले काही बेसिक चॅप्टर तुम्ही 11वीतले व्यवस्थित केले असतील, लाईक पिरियॉडिसिटी, तर ते चॅप्टर व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला 12वीतलं पाठांतर करणं हेच काम शिल्लक राहतं. त्यातले ट्रेंड्स किंवा कंपॅरिझन जी असते वेगवेगळ्या ग्रुप्सची, ती कंपॅरिझन फार अवघड जात नाही. ज्याचं पाठांतर चांगलं आहे त्याला 12वी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगलं जमू शकतं असं माझं मत आहे. पण ऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स असतात त्यातले फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन हे लॉजिक बेस्ड असतात. जर त्यांचं कन्सेप्ट क्लिअर नसेल तर त्यांना त्याच्यातले न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करताच येत नाही. फिजिकल केमिस्ट्री इज मेनली न्यूमेरिकल्स आणि न्यूमेरिकल्सवर कमांड येण्यासाठी कन्सेप्ट अतिशय महत्वाची. जर कळलं नाही तर शिक्षकांना विचारणं, त्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स म्हणजे गणित सोडवणं हाच एक उपाय आहे त्याच्यावर कमांड मिळवण्याचा. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं म्हणाल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेस ज्याचा 11वीला पक्का होतो, मी सांगतोय तो शब्द सर्व विद्यार्थ्यांनी डोक्यात फिट करा. रेझोनन्स ही कन्सेप्ट त्यांना पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जेईई लेव्हल पर्यंत सारखी लागणार आहे.
सो ती कन्सेप्ट ज्याची पक्की असते, नॉमेनक्लेचर ज्याचं पक्क असतं, ज्याला कार्बनची व्हॅलन्सी पासून सगळ्या गोष्टी हायब्रिडायझेशन पर्यंतच्या गोष्टी चांगल्या समजलेल्या असतात, त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री फारसं पाठही करावं लागत नाही. जरी बऱ्याच लोकांना असं वाटतं की पाठांतराचा सब्जेक्ट आहे, तरी त्याच्यात थोडंसं लॉजिक असल्यामुळे तुम्ही लॉजिकली ते लक्षात ठेवू शकता बऱ्याच रिॲक्शन्स. हे मी त्या विद्यार्थ्यांना सांगतो. त्यात बऱ्याच आयडियाज पण असतात लक्षात ठेवायला. त्यामुळे ऑर्गॅनिक आणि फिजिकल हा कन्सेप्ट फॉलोड बाय प्रॅक्टिस असा भाग आहे, आणि इनऑर्गॅनिक मात्र पाठांतर ज्याचं चांगलं आहे त्याच्यावरतीच ते आधारित आहे. पाठांतराचा कंटाळा केला तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही फारसं चांगलं परफॉर्म करू शकणार नाही. जे क्वेश्चन्स पेपरमध्ये येतात त्याच्याविषयी मी सांगतो. क्या बात आहे. मला वाटतं या मॅथ्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयांच्या ज्या काही टिप्स आता पराड मॅम आणि देवधर सरांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्यांना फायदा होईलच. याशिवाय फिजिक्स आणि बायो या संदर्भात सुद्धा रिसबूड सर आणि आपले डॉक्टर आशुतोष सुळे सर यांनी त्यांनी डिटेल ऑलरेडी झालेलं आहे सांगून सर. करेक्ट. 7 मे ला जे वेबिनार झालं होतं, आपल्या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या युट्यूब चॅनलवर 7 मेच्या वेबिनारच्या पूर्ण रेकॉर्डिंग आहे, तुम्ही सगळं व्यवस्थित पाहू शकता. त्यामुळे रिसबूड सरांनी फिजिक्स विषयी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईलच. डॉक्टर आशुतोष सुळे सरांनी बायो विषयी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे ते रेकॉर्डिंग सुद्धा आपण सगळ्यांनी पाहावं अशी आपल्याला विनंती आहे. आणि अजूनही खूप प्रश्न येत आहेत, काही प्रश्नांची उत्तरं राहिलेली आहेत, पण काही क्वेश्चन्स असे आहेत की जे आपले ऑलरेडी झालेले आहेत आणि ते खूप कॉमन आहे. सो ते तुम्ही जर एक प्रश्नोत्तरांचा सेशन जरी बघितला 7 मेचा, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देतील. सगळेच प्रश्न आता इथे कव्हर करता येणं फार अवघड आहे, वेळेची थोडी कमतरता आहे असल्यामुळे. सर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारतायत वैशाली जगताप. त्या विचारतायत की डीएई ची ऑनलाईन बॅच कधी स्टार्ट होणार आहे? आपण डीएचं कोचिंग साधारण जुलै 1st वीक किंवा जुलै 10 पर्यंत चालू करण्याचा प्लॅन करतो आहोत, कारण तोपर्यंत आपल्या सगळ्या ऍडमिशन्स कव्हर झाल्या असतील. कारण थोडं क्लास मधलं जे कोचिंग आहे ते आपण रेकॉर्डेड व्हिडिओनी मुलांना दिलं तर ते त्यांना मॅनेज करता येईल. पण मला असं वाटतं की डीएईचं कोचिंग बुडू नये, हा त्यामागचा मेन हेतू आहे. सो आपल्याला डीएई कोचिंग करण्यासाठी पहिल्यांदा त्यांना आधी एंट्रन्स टेस्ट देऊन चालू करता येईल. पण लक्षात घ्या, डीएईच्या मुलांनी देवधर क्लासची लेक्चर अटेंड करायचीच आहे, कारण डीएई मध्ये मेनली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे ऍडव्हान्स आणि मेन्स लेवलच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे मेनली. सो मेन सिलेबस जो कव्हर करायचा आहे तो त्यांनी देवधर क्लासमध्येच कव्हर करायचा आहे, हे विसरू नये त्यांनी. त्यामुळे 10 जूनलाच त्यांनी पण जॉईन करायचं आहे, हे विसरायचं नाही. बरोबर आहे. आणि साधारणपणे 10 जूनला जर आपली रेग्युलर बॅच सुरू झाली तर एक साधारण महिनाभराचा एक सायझेबल आम्हाला एक पोर्शन लागतो की ज्याच्यामध्ये एक कमीत कमी काही जे महत्वाचे टॉपिक्स आहेत की जे एंट्रन्स साठी गरजेचे आहेत. त्यामुळे एका महिन्याचा पिरियड हा टीचर्स साठी सुद्धा खूप गरजेचा आहे की जेणेकरून ऍडव्हान्स लेवलला किंवा मेन्स पासून पुढे ऍडव्हान्स लेवलला सुद्धा जाणं आम्हाला सोपं होईल. त्यामुळे 10 जुलै ही माझ्यामध्ये खूप परफेक्ट तारीख आहे डीआई सुरू करण्यासाठी. मला टेक्निकल टीमला एक अजून विनंती करायची की ऑनलाईन ऍडमिशन संदर्भातच जर पोस्ट करतायत तर आपल्या गुगल फॉर्मची लिंक परत एकदा पोस्ट करावी, कारण की आता बरेच कॉमेंट झालेत, क्वेश्चन झालेले आहेत, त्यामुळे ती बरीच वर गेली असेल. समजा नाही मिळाली तर तुम्ही कॉमेंट स्क्रोल करून सुद्धा तुम्हाला ती लिंक वर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. गुगल फॉर्म विषयी सगळी डिटेलमध्ये माहिती मी या वेबिनारच्या शेवटी देणारच आहे. आता मला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. ऑनलाईन लेक्चरसाठी जर पेरेंट्सला काही घरी सेटअप पाहिजे असेल तर तो काय हवा आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण घेणार आहोत? नॉर्मली इंटरनेट असणं म्हणजे आपल्याकडे 4Gचं कनेक्शन असणं हे बऱ्याच ठिकाणी पुरेसं असू शकतं, बऱ्याच ठिकाणी पुरेसं असू शकत नाही. हे मी पालकांना मुद्दामून नमूद करतो आहे. याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला ते जे 3G 4G कनेक्शन नॉर्मल डेटा जो असतो तो सारखा शफल होत असतो. ते इंटरनेटचं कनेक्शन सारखं 4G ला टिकत नाही आणि त्यामुळे कधी कधी मध्येच लेक्चर फ्रीज होणं, ब्लर्ड दिसणं चित्र, किंवा आवाज कटणं, आपण ज्याला म्हणतो आवाज फाटणं किंवा कापला जाणं, हे त्याच्यात बऱ्याच वेळेला घडतं. सो माझी पालकांना रिक्वेस्ट आहे की अजून काही दिवस अवकाश आहे तर त्यांनी शक्य झालं तर आपल्याकडे जिओचं किंवा कुठलं तरी वायफायचं डोंगल घ्यावं. त्याचं 3GB जे पॅकेज असतं ते शक्यतो घ्यावं, म्हणजे ते त्याच्यासाठी विद्यार्थ्यासाठी स्पेशल राहू शकतं आणि अनडिस्टर्ब. कारण काय आहे, लेक्चर सुरू झाल्यानंतर जवळपास 3 ते 4 तास रोज कोचिंग होणार आहे, कमीत कमी 3 तास तरी 3 सब्जेक्टचं रोज कुठला ना कुठला तरी फिजिक्स 1 किंवा फिजिक्स 2
मॅथ्स 1 किंवा मॅथ्स 2 हे चॅप्टर म्हणजे हे सब्जेक्ट असणारच आहेत. त्यामुळे कमीत कमी 3 तास किंवा जास्तीत जास्त 4 तास पुरेल एवढं इंटरनेट त्याला सतत मिळणं आवश्यक आहे. जर शक्य झालं तर त्याला एक शांत जागा मिळेल असं बघावं आणि इंटरनेट कनेक्शन आणि झूम ऍप त्यांना डाउनलोड करायचं आहे. त्याचं कुठलं व्हर्जन डाउनलोड करायचं आहे, त्यांना कुठल्या फॉर्मॅटमध्ये रजिस्टर व्हायचं आहे, हे आपला ऍडमिन त्यांना साधारण 7 किंवा 8 तारखेला मेसेज पाठवून कळवणार आहे. त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी कृपया रजिस्टर करायचं. साध्या नावाने जे विद्यार्थी रजिस्टर होतील त्यांना आपल्याला आत एंट्री देता येत नाही त्या लेक्चरमध्ये. सो माझी पालकांना विनंती आहे की मी हे पुन्हा सांगतोय, आपण जो फॉर्मॅट देऊ त्या नावाने ते कनेक्शन त्यांना जॉईन करायचं. नुसतं संदीप देवधर या नावाने ते एंटर करू शकत नाहीत. देयर इज अ प्रॉपर पॅटर्न. त्यांना दिलेला एक रोल नंबर असेल, त्यांचे सब्जेक्ट असतात PCM PCB आणि मग पुढे ब्रांच आणि नाव असतं. असं एक पॅटर्न आपला स्टाफ त्यांना प्रोव्हाइड करेल. ते नाव त्यांनी टाकायचंय आणि मग रजिस्टर व्हायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त माझी अशी रिक्वेस्ट आहे की त्यांना इंटरनेट कनेक्शन अनडिस्टर्ब राहील हे बघावं, म्हणजे त्यांचे लेक्चर्सना डिस्टर्बन्स येणार नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर. हा मुद्दा झाला ऑनलाईन लेक्चर संदर्भात. पण जेव्हा आपले रेग्युलर क्लासरूम लेक्चर्स जेव्हा सुरू होतील त्यावेळेस सुद्धा लॉकडाऊन अर्थात उठलेला असेलच, आत्ताच बऱ्यापैकी उठलेला आहे, पण एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी तो उठलेला नाहीये. ज्यावेळेस आपले रेग्युलर क्लासरूम लेक्चर सुरू होतील त्यावेळेस आपण काय काय केअर्स घेणार आहोत हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न सगळ्या पालकांकडून आपल्याला येतोय. त्याविषयी सुद्धा सर आपण बोलावं. सर परत प्रश्न रिपीट करू शकाल का? मला कळलं नाही. हो सांगतो. आपले जेव्हा क्लासरूम लेक्चर जेव्हा सुरू होतील त्यावेळेस आपल्याला काय काय केअर्स घ्यावे लागणार आहेत आणि आपण काय घेणार आहोत, म्हणजे अगदी सोशल डिस्टन्सिंग सगळे नियम, हायजीन काय काय मेंटेन करणार आहोत, त्या सगळ्या सॅनिटायझेशन करणार आहे. रेग्युलर सॅनिटायझेशन पिरियडिकली चालू राहील, याची पालकांनी काळजी करू नये. सोशल डिस्टन्स मेंटेन करावं लागेल आपल्याला. तेही कसं करायचं ते आम्ही प्लॅन करत आहोत व्यवस्थित. मास्क कंपल्सरी असेल आणि प्रत्येक क्लासवरती मी ती गन विकत घेतो आहे, ज्याच्यामुळे त्यांचं टेम्परेचर आपल्याला बघता येईल आणि ज्याला टेम्परेचर असेल त्याला आपल्याला एंट्री देता येणार नाही, किंवा ज्याला सर्दी खोकला असेल अशा विद्यार्थ्यांना आपण घरी जाण्याची विनंती करणार आहोत. आणि सॅनिटायझर तर कंपल्सरी असेल तिथं ठेवलेला, जो लावल्याशिवाय आपण आत सोडणार नाही. सो क्लासरूमचं सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि तुमचं टेम्परेचर चेकिंग हे तिथं होईल याची मी गॅरंटी देतो पालकांना. अजून एक खूप कॉमन प्रश्न आहे, म्हणजे इनफॅक्ट आता सुद्धा विचारला आणि इन जनरल ऍडमिशन घेताना सुद्धा पेरेंट्स नेहमी विचारत असतात की रेग्युलर अदर दॅन रेग्युलर सब्जेक्ट तुम्ही व्होकेशनल किंवा बायफोकलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत व्होकेशनलचे, ते काय सब्जेक्ट्स आपण घ्यावे, की आपलं जॉग्राफी बरोबर लँग्वेज वगैरे तेच सगळं आपलं चांगलं आहे? याविषयी सुद्धा आपण PCB ठरवल्यानंतर बऱ्याच पालकांना असं वाटत असतं की मी व्होकेशनल मध्ये ऍडमिशन घ्यावी. मला त्याबद्दल काही म्हणणं नाहीये, ते प्रत्येकाचं मत असतं. कोणाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं असतं, कोणाला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं असतं. तरी आत्तापासूनच कम्प्युटर सायन्स किंवा IT, आपण जे सुशीलाताई बहुधानी हे जे बाजीराव रोडचं कॉलेज म्हटलं आहे तिथं कम्प्युटर सायन्स आणि IT हे दोन्ही सब्जेक्ट्स आहेत, ते मुद्दामून मी सांगतोय. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की कम्प्युटर सायन्स आणि IT या सब्जेक्ट्स मध्ये कदाचित तुम्हाला घरी अभ्यास करणं, म्हणजे तुमचा त्यातला इंटरेस्ट किती आहे, नॉलेज किती आहे त्याच्यावर असतं हे. अदरवाईज तुम्हाला ती लेक्चर्स कंपल्सरी करावी लागतात ते थिअरी समजून घेण्यासाठी, आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिकल वाढू शकतं. हा त्याचा एक निगेटिव्ह पार्ट आहे. आणि स्कोअर वाढतो हा त्याचा एक पॉझिटिव्ह पार्ट आहे. जर त्याच्या लँग्वेज घेतली तर लँग्वेजचा अभ्यास, म्हणजे लँग्वेज म्हणजे हिंदी आणि जॉग्राफी घेतलं समजा, उदाहरण म्हणून सांगतोय मी, व्होकेशनल सब्जेक्टच्या ऐवजी, तर तुम्हाला तो अभ्यास बोर्ड एक्झामच्या आधी 2 महिने पण करून मॅनेज करता येऊ शकतं, असं माझं मत आहे. दुसरा एक प्लस पॉइंट इकडे असा आहे की लँग्वेज आणि जर तुम्ही जॉग्राफी घेतलं तर त्याच्यातली असलेली फी आहे आणि व्होकेशनल सब्जेक्टची असलेली फी आहे. तर व्होकेशनल सब्जेक्टची फी नेहमी थोडी एक 10,000 किंवा 5,000 जास्त असते नॉर्मल पेक्षा. हेही पालकांनी लक्षात ठेवावं. देन यू कॅन डेफिनेटली टेक द डिसिजन. सो नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स वाढतात व्होकेशनल सब्जेक्टमध्ये, आणि रेग्युलर लेक्चर अटेंड करावं लागतं किंवा नाही हे त्या विद्यार्थ्याच्या कॅपॅसिटीवर असतं, त्याच्या इंटरेस्टवर असतं. आणि इकडं मात्र प्रॅक्टिकल तुमचं टळतं आणि फी कमी असते. असे दोन्हीचे प्लस मायनस आहेत. आता त्याच्यामुळे 12वीचं पर्सेंटेज वाढतं, हा व्होकेशनल सब्जेक्टचा ऍडव्हान्टेज आहे. पण त्यालाही पुन्हा स्टार मार्क असा आहे की
12वीच्या पर्सेंटेजवर कुठलीच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची ऍडमिशन अवलंबून नाही. सगळ्या ऍडमिशन त्या एंट्रन्सच्या मार्कांवर होत असतात. तिथं फक्त क्रायटेरिया असतो 50% 12वीचे मार्क क्रॉस करणं आवश्यक असतं. बरोबर. अजून एक सर खूप कॉमन प्रश्न मला दिसतोय की आपल्या क्लासेसचे टायमिंग काय असतील, कुठल्या ब्रांचेसवर काय टायमिंग असतील? आता सध्या जे टाइम टेबल आहे आपले याचे काय टायमिंग काय, सॉरी टेंटेटिव्ह डेट काय असेल आपले फिजिकल लेक्चर जेव्हा सुरू होतील त्यावेळेस, असा पण एक प्रश्न आहे. नॉर्मली मी जे सांगतोय प्रत्येकाने आपापल्या ब्रँच नुसार ऐकावं. आता जी ऑनलाईन लेक्चर असणार आहेत त्यातल्या काही ब्रांच आहे, स्पेशली जे लक्ष्मी रोड, सातारा रोड आणि सिंहगड रोड जे आहेत त्यांना आपण जी ऑनलाईन लेक्चर्स ठेवतोय ती सकाळच्या वेळात ठेवणार आहोत. आणि हडपसर आणि पीसीएमसी ची जी लेक्चर्स आहेत ती आपण दुपार आणि संध्याकाळ मिळून ठेवणार आहोत. असं म्हणजे दुपारी 3ला झाली तर 6-7 पर्यंत चालू राहतील असं आपण आता ऑनलाईन लेक्चर्स ठेवत आहोत. अदरवाईज आपल्याकडे सिंहगड रोड सोडता बाकी सगळ्या ब्रांचेसवर 2 बॅचेसची सोय आहे. जसं लक्ष्मी रोडला सकाळ संध्याकाळची बॅच आहे, पीसीएमसी ला आफ्टरनून आणि इव्हिनिंग अशा 2 बॅचेस आहेत. त्याच्यानंतर हडपसरला मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा बॅचेस आहेत. सातारा रोडला पण मॉर्निंग आणि आफ्टरनून अशा बॅचेस आहेत. पण मी हे जे सांगतोय हे जेव्हा क्लासरूम लेक्चर्स चालू होतील तेव्हा. आता ऑनलाईन लेक्चर्स एकाच बॅच मध्ये होणार आहेत. हडपसर आणि पीसीएमसी दुपार आणि संध्याकाळ मिळून असेल आणि लक्ष्मी रोड, सातारा रोड आणि सिंहगड रोडची जी लेक्चर्स आहेत ती सकाळच्या सेशन मध्ये होणार आहेत. डीएईच्या मुलांना कदाचित असं होऊ शकतं की त्यांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ऑनलाईन बॅचेस असताना सध्या त्या टीचर्सची लेक्चर्स डिव्हाइड केलेली जाऊ शकतात. त्यामुळे डीएईच्या मुलांना मात्र कदाचित 3ही वेळांमध्ये अटेंड राहावं लागतं. आम्ही प्रयत्न करू शक्यतो कनेक्टेड ठेवण्याचा, पण त्यांना काही लेक्चर्स निखिल सरांची लागणार आहेत, काही लेक्चर्स द्विवेदी सरांची लागणार आहेत, काही लेक्चर पराड मॅडमची लागणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या टायमिंग मध्ये डीएईच्या मुलांना एक्स्ट्रा लेक्चर असू शकतात. येस. या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला टायमिंग विषयी कुठलेही काही हे असेल कुठल्या क्लासरूम लेक्चर जेव्हा सुरू होतील तेव्हा मात्र डीएईच्या मुलांची लेक्चर्स कनेक्टेड असतील रेग्युलर देवधर क्लासच्या लेक्चर्सना. तेव्हा असं त्यांना 3 टाइम मध्ये यावं लागणार नाही, हे नक्की. आणि कुठल्याही ब्रांचवर कुठल्याही कोर्ससाठी किंवा कुठल्याही बॅच साठी काय टायमिंग असेल एक्झॅक्टली त्याच्याविषयी आपल्या टेक्निकल टीमनी नंबर पोस्ट केलेलाच आहे कॉमेंट बॉक्समध्ये, त्याच्यावर तुम्ही फोन करून टायमिंग विषयी काही माहिती शकता. आणि हे प्रॉपर टाइम टेबल जे आहे ते आपण 8 तारखेपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फॉरवर्ड करत आहोत. बरोबर. आता विषयांचाच विषय निघालाय त्याविषयी विचारतील, समजा मेडिकल इंजिनिअरिंग नाही तर कोणते विषय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला कुठले करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत याविषयी सुद्धा मला वाटतं पराड मॅडम आणि देवधर सर दोघांनी गायडन्स द्यावा. पराड मॅडम याच्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतील, मला खात्री आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक क्वेश्चन एका पेरेंटचा आपल्याकडे आला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, सोनाली खळदकर म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांनी असं सांगितलं की पॅरामेडिकल सायन्सेस बद्दल आम्हाला काहीतरी माहिती द्या. त्यांना 7 तारखेला त्यांनी तो वेबिनार अटेंड केला होता, पण समहाऊ आपल्याकडनं तो पॉइंट राहून गेला होता. तर पॅरामेडिकल सायन्सेस साठी वेगवेगळी कॉलेजेस आहेत, मुंबईत आहेत, पुण्यात आहेत. पुण्यामध्ये नर्सिंग डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं पण आहे, म्हणजे ते याच्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजशीच ते अटॅच आहेत, त्यांच्याच सोसायटीचं आहे. आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस असं पुण्यातलंच कॉलेज आहे की ज्याच्यामध्ये बीएससी नर्सिंग पण आहे आणि त्याच्यामध्ये पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. त्या पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये त्यांना ऑपरेशन थिएटर मधले जे काही टेक्निशियन्स लागतात ते येतं. त्याच्यानंतर पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये जे टेक्निशियन्स लागतात ते येतं. त्याच्यानंतर कार्डिओलॉजीशी रिलेटेड त्यांना जे करायला लागतं किंवा आपण डायलिसिस टेक्निशियन असतात, हे असे सगळे कोर्सेस त्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये आहेत. पुण्यातलं म्हणून सांगतेय. आणि त्यांच्याकडे शिवाय नर्सिंग सुद्धा आहे. आता ही जी वेगवेगळी कॉलेजेस आहेत त्याच्यासाठी कुठली एंट्रन्स द्यावी लागते का, तर काही वेळा ही कॉलेजेस स्वतःची एंट्रन्स घेतात. अदरवाईज मोस्ट ऑफ द कॉलेजेस तुमच्या 12वीच्या स्कोरवर तुम्हाला ती ऍडमिशन देतात. हा पहिला पार्ट आहे. आता अजून एका पेरेंटचा मेसेज किंवा प्रश्न असा आला आहे की त्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये करिअर करायचं आहे, तर त्याच्यासाठी PCMB घ्यायची गरज आहे का? तर मला असं वाटत नाही की
आता PCMB घ्यायचं की नाही हा स्टॅटिस्टिक्स मध्ये तो पुढे कशामध्ये स्पेशलायझेशन करणार आहे ते त्याच्यावर असू शकेल, नाही का. म्हणजे स्टॅटिस्टिक्स ही अशी ब्रांच आहे की ती सोशल सायन्सेसशी पण रिलेटेड आहे, पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे आणि स्टॅटिस्टिक्स ही ब्रांच मेडिकलशी सुद्धा रिलेटेड आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला जर त्याचं बर्डन होणार नसेल तर तो PCMB घेऊ शकतो. पण MSc स्टॅटिस्टिक्सला ह्यूज जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत अँड दे आर हाय इन डिमांड. हे मी यामुळे सांगते. फक्त या सगळ्यासाठी सुद्धा तुम्ही 12वीत चांगली कॉलेजेस तुम्हाला 12वी नंतर मिळाली पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला BSc कोर्सला जाल, MSc ला जाल, त्यावेळेला तुम्हाला चांगली कॉलेजेस मिळाली पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 12वी बोर्डात चांगला स्कोर असायला पाहिजे. तुम्ही मायक्रोबायोलॉजी मध्ये करू शकता, अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये करू शकता, बायोटेक्नॉलॉजी मध्ये करू शकता. आता BSc इन कम्प्युटर सायन्स याला आता कुठल्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम राहिलेली नाही. त्यामुळे एंट्रन्स 12वीचे मार्क हे मात्र लागतात. मायक्रोबायोलॉजीला जी एक्झाम होते त्याच्यात त्याची जी लिस्ट लागते ती 12वीच्या मार्कांवर लागते. त्यामुळे 12वीच्या बोर्डात तुम्ही चांगले मार्क मिळवायला हवेत. आणि अजून एक थोडंसं एक्स्ट्रा सांगते की आता ह्या ज्या सगळ्या चांगली कॉलेज घेणं का गरजेचं आहे, तर त्यांच्याकडे त्यांच्या या सगळ्या डिपार्टमेंटचा एक प्लेसमेंट सेल आहे, जसं इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये असतो तसा. त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या चांगल्या कंपनीज येतात. ही कॉलेजेस ते इंटरव्ह्यू पास होण्यासाठी त्यांच्यासाठी काही वेगळे सेशन, वेगळं काहीतरी कोचिंग देतात. सो कॉलेजेस त्याच्यासाठी चांगलं कॉलेज मिळणं गरजेचं आहे. या सगळ्या वेगवेगळ्या ऑप्शनचा तुम्हाला इंजिनिअरिंग मेडिकलला जायचं नसेल तर तुम्ही विचार नक्कीच करू शकता. अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो, NID डिझाईन साठी जायचं असेल किंवा आर्किटेक्चर साठी जायचं असेल त्यावेळेस मॅथ्सची गरज असते, त्याविषयी सुद्धा आपण थोडासा गायडन्स द्यावा. हो, त्यांना त्याच्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री लागत नाही, बायोलॉजी लागत नाही, पण मॅथ्स मात्र नेसेसरी आहे. जेईची सुद्धा आर्किटेक्चरसाठी वेगळी एक्झाम होते, जेई मेन्सची, आणि त्यांच्यामध्ये त्यांना एस्थेटिक सेन्स, ड्रॉइंग वगैरे याच्याचा पेपर वेगळा असतो, पण त्यांच्यामध्ये मॅथ्स हे लागतंच आणि ते जेई मेन्सच्या लेवलचं मॅथेमॅटिक्स लागतं. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या सुद्धा सगळ्या ज्या ह्या एक्झाम्स आहेत डिझायनिंगशी रिलेटेड, त्यांना पुढे फक्त डिझायनिंगवर तुम्हाला ऍडमिशन देतात. त्यांना सुद्धा म्हणजे तुम्ही आर्ट्सला गेला असाल तरी देखील मॅथेमॅटिक्स घेणं गरजेचं आहे, कॉमर्सला गेला असाल तरी मॅथेमॅटिक्स घेणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही डिझायनिंगच्या कॉलेजला जाऊ शकता. आणि देवधर क्लासमध्ये ज्या अशी मुलं आहेत की ज्यांना आर्किटेक्चरला जायचं आहे पण मॅथ्स करायचं आहे, त्यांना आपण जेई मेन्सच्या फक्त मॅथ्ससाठीची सुद्धा आपण ऍडमिशन देतो आणि त्याचं कोचिंग आपण करून घेतो त्यांच्याकडे, फक्त मॅथ्सचं, बाकीच्या 2 सब्जेक्टचं नाही. ग्रेट. सर, मला एक प्रश्न दिसतोय आता आलेला. त्याच्यामध्ये कोणीतरी विचारलंय की देवधर सर DAE ला का शिकवत नाहीयेत, असा काहीतरी प्रश्न आहे. तर त्या DAEच्या मुलांना माझी नॉर्मल 11वी-12वीची लेक्चर्स मिळणार आहेत, ही सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाचं. आणि जी आपली पोटेन्शियल बॅचची लेक्चर्स असतात ती पोटेन्शियल बॅचची लेक्चर्स 12वीतली त्या DAEच्या मुलांनी अटेंड करायची असतात, कारण तिथेही जेई लेवलचंच कोचिंग आपण करत असतो. सो त्यांना ती लेक्चर्स माझी मिळणार आहेत, जी पोटेन्शियल बॅचची लेक्चर्स आहेत ती DAEच्या मुलांना आपसूक मिळतात. त्यासाठी त्यांना वेगळा परफॉर्मन्स दाखवायची गरज नसते. सो अजिबात मी शिकवत नाही असं काही नाहीये, असं काही मनात आणू नका. बरोबर. मला वाटतं आता बऱ्यापैकी सगळे प्रश्न झालेले आहेत आणि असेही काही प्रश्न आहेत की ज्यांची उत्तर 7 मेच्या वेबिनारमध्ये झालेली आहेत. तुम्ही परत एकदा प्रश्नोत्तरांचा सेशन सगळ्यांनी बघावा असं मला रिक्वेस्ट. समजा जर एखादा प्रश्न आपला स्किप झाला असेल आणि आता वेळही होत चाललेला आहे, त्यामुळे माझ्यामध्ये अजून एक 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगतो. मी पुन्हा एकदा आपल्या टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा आपल्या गुगल फॉर्मची लिंक तिथे पोस्ट करावी, त्याचबरोबर आपल्या ब्रोशरची सुद्धा लिंक तिथे पोस्ट करावी. एकच मिनिट, फक्त काही प्रश्न असे आहेत की स्किप झाले नाही, महत्वाचे तेवढे बघतो मी फक्त. सर, एक प्रश्न मला सापडलाय. तो प्रश्न असा आहे, एका पेरेंट्सने विचारलेला आहे. त्यांना CET मधनं इंजिनिअरिंगला जायचं असेल तर किती पर्सेंट आहे आणि जेई मेन्सच्या थ्रू इंजिनिअरिंगला जायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत असं त्यांनी विचारलंय. तर त्यांना उत्तर असं आहे की 85% महाराष्ट्रातल्या सीट्स, महाराष्ट्रातल्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजच्या सीट्स 85% CET वर आहेत, महाराष्ट्र CET वर आहेत आणि 15% 15% ऑफ द सीट्स बेस्ड ऑन जेई मेन्स. बरोबर.
आणि एनईटीला सुद्धा मगाशी एक प्रश्न बघितला की एनईटीला गव्हर्नमेंट मेडिकलला मिळवण्यासाठी किती स्कोर आवश्यक आहे असा एक प्रश्न मी वाचला. तर शक्यतो जर तुम्हाला हे उत्तर देताना मी खाली एक स्टार मार्क कंडिशन्स अप्लाय असं म्हणायला पाहिजे, कारण दरवर्षी एनईटीचा जो रिझल्ट आहे त्याची जी कट ऑफ आहे ते वाढत जात आहेत. पण तरी देखील टू बी ऑन सेफर साइड 720 पैकी 600 मार्क जर क्रॉस झालेले असतील तर डेफिनेटली गव्हर्नमेंट मेडिकलला ऍडमिशन मिळू शकते. जर तुम्हाला बीजे मेडिकललाच हवं असेल तर 620 त्यांनी क्रॉस करण्याची आवश्यकता आहे जर ओपन मध्ये असेल तर. अदरवाईज कॅटेगरी प्रमाणे तो थोडा थोडा खाली येत जातो रिझल्ट. मला वाटतं आता सगळे प्रश्न झालेले आहेत आणि बऱ्यापैकी स्पेक्ट्रम कव्हर झालेला आहे. त्यामुळे आता आपण प्रश्नोत्तरांचं सेशन ठेवूयात. वेबिनार संपवण्याच्या आधी 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक तर आपल्या स्टाफ मेंबर्सची नावं, त्यांची ओळख मला सांगणं अतिशय गरजेचं आहे. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ऑनलाईन सेशन मध्ये ते जॉईन झालेले आहेत आणि अतिशय काही व्हॅल्युएबल प्रश्न विचारले ज्याचा फायदा कायम सगळ्यांनाच होणार आहे. सो अशा पालकांना पण मी धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांना पण धन्यवाद देतो. तुम्ही सांगा सर. धन्यवाद सर. फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये आपल्याकडे सारिका देशमुख मॅडम आहेत. स्वतः रिसबूड सर आहेत ज्यांचं 7 मेला आपण वेबिनार मध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. जर आपण पाहिलं नसेल तर नक्की पहा. स्वतः केदार रिसबूड सर आहेत की जे स्वतः IITN आहेत. नरेश शर्मा सर आहेत, कामत सर आहेत, वाळवे सर आहेत. यांना कमीत कमी 10 ते 20 वर्षांचा अनुभव आहे. आणि माझ्या मते रिसबूड सर, जर तुम्ही रिसबूड सरांचं जरी हे बघितलं तरी 3000 पेक्षा त्यांचे आज विद्यार्थी IIT मध्ये गेलेले आहेत. त्यामुळे रिसबूड सर सुद्धा आपल्या DAE देवधर्स अकॅडमी ऑफ एक्सिलन्सचे अकॅडमिक हेड आहेत. सो हे आपले फिजिक्सचे स्टाफ मेंबर आहेत. त्याचबरोबर मॅथ्स डिपार्टमेंटमध्ये ठाकूर सर आहेत, ज्यांना मी गमतीने नेहमी म्हणतो की सर माझं वय जेवढं आहे तेवढा तुमचा अनुभव आहे. त्यामुळे असे ठाकूर सर आहेत की ज्यांना 40-45 वर्षांचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे, टीचिंग एक्सपिरियन्स. सो ठाकूर सर स्वतः शिकवतात आपल्याकडे. स्वतः ज्या देवधर क्लासेसच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 18 वर्षाच्या देवधर क्लासेसमध्ये आहेत, ज्या पराड मॅडम ज्यांचं आता मार्गदर्शन ऐकलं त्या पराड मॅम सुद्धा आहेत. जोगळेकर मॅडम आहेत, पत्की सर आहेत. सॉरी, आपले एक नवीन आपले IIT अजून प्रभंजन सिंग सर आहेत, ते सुद्धा आहेत. सैनी सर म्हणून आपल्याकडे अजून एक सर आहेत. केमिस्ट्री डिपार्टमेंट DAE साठी आहेत जे प्रभंजन सिंग किंवा सैनी सर जे आहेत ते. बरोबर, DAE साठी. देवधर सर स्वतः केमिस्ट्री शिकवतात. मी शिकवतो PCMC हडप सर आणि त्याचबरोबर बाकीच्या ब्रांचेसमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. आणि त्याचबरोबर आपले IIT बनारसचे एक स्टाफ मेंबर आहेत अशोक द्विवेदी सर, ते स्वतः केमिस्ट्रीसाठी शिकवतात. आणि बायोसाठी स्वतः आपल्याकडे डॉक्टर आशुतोष सुळे सर आहेत, ज्यांचं गायडन्स, ज्यांचं मार्गदर्शन आपण 7 मेच्या वेबिनार मधून बघितलं असेलच. त्यामुळे ते स्वतः आहेत जे अनेक वर्ष या फील्डमध्ये आहेत. स्वतः BJ मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा एक स्टाफ मेंबर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. 20 वर्षांची त्यांची प्रॅक्टिस आहे. मोठे डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत ते. आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर अजय सुळे सर हे सुद्धा आपल्याकडे बायोलॉजी शिकवतात. त्यामुळे हे सगळे कमीत कमी 10 ते 12 वर्षांचा अनुभव असलेले सगळे स्टाफ मेंबर आणि अनेक वर्ष देवधर क्लासेसशी असोसिएटेड आहेत असे सगळे उत्तम शिक्षक वर्ग, आमचे शिक्षक वृंद आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आता तुमच्या मनात काही शंका राहिल्या असतील असं मला वाटत नाही. राहिली असेल तर ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेनच. आणि सगळ्या पालकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि देवधर सर आणि पराड मॅमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला व्हिडिओ आता बंद केला तरी चालेल. मी गुगल फॉर्मची फक्त आपल्याला माहिती देतो. आपण 10 जूनला वेलकम करूया फॉर आवर ऑनलाईन क्लासेस. चालेल सर. ओके, थँक्यू सर. फक्त मी स्क्रीन शेअर करून गुगल फॉर्म विषयी आपल्याला माहिती देतो आता. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या ईमेलनी फॉर्म भरणार आहात त्या ईमेलचा, आता इथे माझा ईमेल आयडी दिसतोय. जर मी हा फॉर्म रिक्वेस्ट केला तर हा ईमेल आयडी माझ्याकडे येणार आहे.
पण या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कोणता ईमेल आयडी द्यायचा असेल तरी त्याचा ऑप्शन खाली आहेच. हा जर कॉलम तुम्ही बघितला तर इथे आपल्या लक्ष्मी रोड, पुणे, सातारा रोड, पौड रोड, चिंचवड आणि हडपसर अशा 5 ब्रांचेसचे इथे फोन नंबर आहेत. त्यातला हा नंबर जो आहे तो तुम्हाला जर सिंहगड रोडला ऍडमिशन घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, जो आपला लक्ष्मी रोडचा नंबर आहे 88884150. या नंबरवर आपण रादर कुठल्याही ब्रांचेसला ऍडमिशन घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरवर फोन करून तुम्ही सगळी तुमची जी काय चौकशी असेल ती करू शकता. इथे स्टुडंटचं नाव आहे, स्टुडंटची डेट ऑफ बर्थ, स्टुडंटचा मेल आयडी. मला असं वाटतं की या जमान्यामध्ये, आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ईमेल आयडी अत्यंत गरजेचा आहे. जर विद्यार्थ्याचा स्वतःचा मेल आयडी नसेल तर तो त्यांनी करावा. इथे तुम्ही जर ऍस्ट्रिक्स बघत असाल तर याचा अर्थ आहे की दिस इज अ रिक्वायर्ड फील्ड, यू हॅव टू फिल युअर आन्सर इन इट. सो स्टुडंटचा ईमेल आयडी अत्यंत गरजेचा आहे. पेरेंट्सचं नाव, पेरेंट्सचं ऑक्युपेशन किंवा बिझनेस, तुमचा परमनंट ऍड्रेस. जर तुम्ही पुण्याबाहेरून आला असाल तर पुण्यामध्ये राहण्याची सोय काय आहे त्याच्याविषयीचा तुमची माहिती इथे गरजेची आहे. ऍड्रेस इन पुणे. मला अजून एक फक्त मगाशी एक प्रश्न परत मी कमेंट बॉक्समध्ये कोणीतरी विचारला होता की हॉस्टेल्सची सोय काय आहे. माझ्या मते तुम्ही 7 मेच्या प्रश्नोत्तरांचा सेशन एकदा बघावा, त्याच्यामध्ये हा प्रश्न कव्हर झालेला आहे. मला आता अचानक आठवलं ऍड्रेस इन पुणे बघून. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा. रेसिडेन्स, तुमचा रेसिडेन्शियल, तुमचा जर कुठलाही फोन नंबर असेल लँडलाईन तर तो इथे द्यावा. व्हॉट्सअप नंबर अत्यंत गरजेचा आहे, कारण आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत प्रत्येक ब्रांचेसचे, त्यामुळे त्याच्यावर सगळे आपल्या नोटिसेस वगैरे जातात. त्यामुळे व्हॉट्सअप नंबर पेरेंट्सचा अत्यंत गरजेचा आहे. स्टुडंट्सचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा असेल तर तो इथे देणं गरजेचं आहे. समजा नसेल तर हे पण एक रिक्वायर्ड फील्ड दिसतंय मला, पेरेंट्सचाच नंबर इथे देऊ शकता, पण असेल तर नक्की द्या. 10th स्टँडर्डचे तुमचे पर्सेंटेजेस आता तर आलेले नाहीयेत, पण जेव्हा येतील तेव्हा मात्र याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. आता तुम्ही हे फील्ड कुठलेही तुम्हाला एक्सपेक्टेड जे काय पर्सेंटेजेस असतील ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आय थिंक हे पण रिक्वायर्ड फील्ड ठेवलेलं आहे. 10th मॅथमॅटिक्स, 10th सायन्स याचे पण तुम्हाला पर्सेंटेजेस, स्पेसिफिकली मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे पर्सेंटेजेस जे असतील ते तुम्ही इथे नंतर दिले तरी चालेल. आता एक एक्सपेक्टेड किंवा नॉट ऍप्लिकेबल असं लिहिलं तरी चालेल. क्लास फॉर विच ऍडमिशन विथ सब्जेक्ट्स, तुम्हाला पीसीएम साठी ऍडमिशन घ्यायची, पीसीबी साठी घ्यायची किंवा पीसीएमबी, चारही सब्जेक्ट साठी घ्यायची आहे. हे रेग्युलर साठी आहे. आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड ब्रांच कोणती आहे ते इथे मेन्शन करा. कोर्सेस तुमचे 11वी एंट्रन्स आणि डीए असे आहेत. आता तुम्ही 11वीच्याच ऍडमिशन साठी आहे फॉर्म, त्यामुळे 11वी नुसतं 11वी म्हणजे फक्त रेग्युलर असा त्याचा अर्थ होईल. 11वी एंट्रन्स म्हणजे बेसिकली तुमचे जेई, नीट किंवा सीईटी याचे जे आपले लेक्चर्स आहेत त्याच्यासाठी, आणि डीएई म्हणजे जो आयआयटी ऍडव्हान्सचा सेक्शन आहे त्याचे इथे. तुम्हाला यातले कुठले कोर्सेस पाहिजेत त्याच्यावर तुम्ही टिक मार्क करा. रेफरन्स फॉर्म, आणि असं काही नाही, आता तुम्हाला जर नंतर चेंज करायचं असेल, आता तुमचं कुठलाही प्रेफरन्स असेल तो इथे भराच, पण नंतर जर तुम्हाला अजून कोर्समध्ये समजा असं वाटलं आता 11वी एंट्रन्स डीएई मध्ये ऍडमिशन, तर तुम्ही नंतर सुद्धा ती घेऊ शकता. रेफरन्स फॉर्म हे आपले तुम्हाला नक्की कोणाकडून माहिती मिळाली, म्हणजे सोशल मीडियामधून कळाली आहे का, मित्रांकडून कळाली आहे का, रेडिओची ऍड तुम्ही ऐकलीत किंवा प्रिंट मीडिया. याचा फायदा आम्हाला खूप होईल की नक्की कुठल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त आम्हाला पोहोचता येतं. त्यामुळे हा सुद्धा एक रेफरन्स फॉर्म गरजेचा आहे. तुम्ही प्लीज आम्हाला याची माहिती द्या. पेमेंट मेथड, इथे एक अतिशय महत्वाची नोट लिहिलेली आहे. इफ यू चूज इन्स्टॉलमेंट्स, तुम्ही जर इन्स्टॉलमेंटनी ऍडमिशन घेत असाल तर बुकिंग अमाऊंट 4,000ची तुम्हाला सुरुवातीला भरावी लागेल. त्यामुळे इन्स्टॉलमेंट्स असतील तर तुम्ही 4,000 रुपये भरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि जर तुम्ही एकत्र ऍडमिशन घेतले तर त्याचे काय डिस्काउंट ऑप्शन्स आहेत वगैरे तुम्ही त्या ब्रांचेसवर फोन करून विचारू शकता, किंवा जो आपला 88884150 हा नंबर आहे तिथे सुद्धा तुम्ही फोन करून त्याची चौकशी करू शकता. रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण वाचून घ्यावे अशी माझी सगळ्यांना मनापासून विनंती आहे. इथे एनईएफटी साठी आरटीजीएस किंवा एमपीएस कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील ऑनलाईन, इथे सगळी त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जर फी पे केली तर शक्यतो कधी कधी असं होतं की फी पे केलेली आहे, पण जेव्हा आम्ही बँकेमध्ये एंट्रीज बघतो त्या एंट्रीज मध्ये नाव नसतं, किंवा असं होतं की म्हणजे तुम्ही समजा दुसऱ्या कोणाच्या क्रेडिट कार्डनी किंवा डेबिट कार्डनी समजा जर ऍडमिशन घेतल्या तर त्यांच्या नावाची एंट्री येते ती आम्हाला कळत नाही. त्यामुळे तुम्ही जर फी केलेली असेल, पे केलेली असेल तर प्लीज तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, इथे जर तुम्ही ऍड फाईलवर क्लिक केलं तर ही विंडो ओपन होईल. आणि माफ करा, इथे इंटरनेटचा स्पीडचा प्रॉब्लेम आहे.
तिथे तुम्ही जो कोणता फोटो असेल तो तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये थोडासा इंटरफेसवर फरक असेल, आयपॅडवर थोडंसं स्क्रीन वेगळं दिसतंय, पण इसेन्शियली सगळं सेमच आहे. सो तुम्ही ट्रॅक करू शकता फाईल किंवा तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून इथे फाईल्स सिलेक्ट करू शकता. पण तो फोटो अपलोड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही फी पे केल्या इथून त्याचा स्क्रीनशॉट नक्की इथे ऍड फाईलमध्ये तो पोस्ट करा. त्यानंतरच आय ऍक्सेप्ट ऑल द पॉलिसीज, रूल्स अँड रेग्युलेशन्स ऍक्सेप्ट म्हणून मग सबमिट या बटनावर तुम्ही क्लिक करून फायनली तुम्ही देवधर क्लासेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तर पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थी आणि पालकांना मनपूर्वक धन्यवाद. तुमचे अजूनही काही जर शंका असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्या ब्रांचेसच्या फोन नंबरवर फोन करून आपण नक्की त्याची चौकशी करू शकता. जे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर तुमचे प्रश्न पोस्ट करा, त्यावर देवधर सर सुद्धा तुम्हाला उत्तरं देतीलच. त्यामुळे सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि हा वेबिनार संपला असं मी आता जाहीर करतो. धन्यवाद.